हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सको लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी अकाउंट फायनान्स ऑडिटिंगचा कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये युनिट 2 स्टार्ट करत आहे आपण पार्ट 2 चा. ठीक आहे. याच्यामध्ये आपण मटेरियल कॉस्टिंगचा त्या दिवशी आपण पार्ट 1 आपण कव्हर केलेला आहे. आज पार्ट 2 मीन्स रिमेनिंग टॉपिक जे आहेत ते कव्हर करणार आहे. तर आज बघा आपण काय शिकणार आहे. सगळ्यात पहिले इन्व्हेंटरी कंट्रोल आहे, त्याच्यानंतर मटेरियल इश्यू प्रोसिजर आहे, नंतर व्हॅल्युएशन ऑफ मटेरियल इश्यू आहे, नंतर 9th व्हॅल्युएशन ऑफ रिटर्न अँड शॉर्टेज, नंतर 10 ट्रीटमेंट ऑफ नॉर्मल ॲबनॉर्मल लॉस ऑफ मटेरियल, नंतर कन्झप्शन ऑफ मटेरियल, नंतर कॉमन एमसीक्यूज अँड टेस्ट ऑफ युअर नॉलेज. तसे पूर्ण एमसीक्यूज आपण याच्यामध्ये आज कव्हर करणार आहे. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. आज बघा याच्यामध्ये आपण की पॉईंट्स आणि 100 एमसीक्यूज प्लस असाइनमेंट सुद्धा सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे व्हिडिओला एक लाईक करा. जर व्हिडिओला लाईक कराल तरच आपण इथे कंटिन्यू सिरीजमध्ये लवकरात लवकर नवीन नवीन व्हिडिओज जे आहे नवीन नवीन टॉपिक्सवर आपण बनवणार. तसंच आपण रिव्हिजन पण स्टार्ट केलेली आहे. ज्यांनी ते प्लेलिस्ट आतापर्यंत सेव्ह नाही केलेली आहे प्लेलिस्ट सेव्ह करून घ्या, जेणेकरून तुमची रिव्हिजन सुद्धा स्टार्ट होऊन जाईल. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया आपण मटेरियल कॉस्टचा सेकंड पार्ट. तर बघा फर्स्ट जो आहे तो आपला आज आहे 2.6 इन्व्हेंटरी कंट्रोल. तर सगळ्यात पहिले इन्व्हेंटरी कंट्रोल मीन्स इनडायरेक्टली त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहे हे सगळं आपण त्याच्यामध्ये बघूया. ठीक आहे. तर बघा 6.1 आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल. ठीक आहे. बघा काय म्हटलंय, टू मेंटेन अँड ऑप्टिमम बॅलन्स बिटवीन स्टॉक आउट अँड ओव्हर स्टॉकिंग. साठा संपणे आणि जास्त साठा यामधील संतुलन राखणे हे साठा नियंत्रणाचे मुख्य उद्दिष्ट आहे. इन्व्हेंटरी कंट्रोलचा कन्सेप्ट तोच आहे की जे पण काही स्टॉक आउट आहे आणि स्टॉक ओव्हर स्टॉकिंग आहे त्याच्यावर कंट्रोल करण्याचं काम जे करते ते आहे इन्व्हेंटरी कंट्रोल. ठीक आहे. तर बघा याचं काही उद्दिष्ट दिलेलं आपल्याला. फर्स्ट दिलेलं आहे बघा, टू प्रिव्हेंट प्रोडक्शन स्टॉपेज ड्यू टू लॅक ऑफ मटेरियल. उत्पादन थांबू नये म्हणून आवश्यक साठा राखणे आवश्यक आहे. तसाच सेकंड म्हटलं अवॉइड एक्सेस कॅपिटल ब्लॉकेज इन इन्व्हेंटरी. मीन्स साठ्यामध्ये जास्त निधी अडकू नये म्हणून नियंत्रण ठेवणे गरजेचे. आणि थर्ड आहे रिड्यूस स्टॉर्टेज ऑब्सोलेन्स प्रिल्फलेज अँड इन्शुरन्स कॉस्ट. मीन्स साठवण, कालबाह्यता, चोरी आणि विमा खर्च कमी करणे. तर हे जे आहेत हे मेन ऑब्जेक्टिव्ह आहेत आपले इन्व्हेंटरी कंट्रोलचे. ठीक आहे. आता बघा मेथड्स दिलेले आपल्याला इन्व्हेंटरी कंट्रोलच्या मेथड्स. तर पहिली आहे बाय सेटिंग क्वांटिटेटिव्ह लेवल. ठीक आहे. पहिली जी मेथड आहे ती कोणती आहे, सेटिंग क्वांटिटी मीन्स मात्रात्मक स्तर निश्चित करणे. तर बघा त्याच्यामध्ये लेवल्स दिलेले आहे, मिनिंग दिलेलं आहे इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये आणि त्यांचे फॉर्म्युले सुद्धा दिलेले आहे. तर या टेबलमध्ये आपल्याला सगळे इन्व्हेंटरी कंट्रोलचे जे कन्सेप्ट आहे ते आपण पूर्ण करूया. ठीक आहे. तर बघा याच्यामध्ये काय केलेलं आहे, सगळ्यात पहिले लेवल आहे रीऑर्डर लेवल, ROL. ठीक आहे. बघा लेवल ॲट विच न्यू ऑर्डर इज प्लेस मीन्स नवीन मागणी देण्याच्या पातळी, त्यालाच आपण म्हणतो रीऑर्डर लेवल. ठीक आहे. आता बघा रीऑर्डर लेवलचा फॉर्म्युला काय, मॅक्स कन्झम्पशन इंटू मॅक्स लीड टाइम और मिनिमम लेवल प्लस ॲव्हरेज रेट इंटू ॲव्हरेज लीड टाइम. हा त्याचा काय आहे ROLचा फॉर्म्युला मीन्स रीऑर्डर लेवलचा. तसंच सेकंड आहे रीऑर्डर क्वांटिटी और EOQ. ठीक आहे. हाऊ मच टू ऑर्डर मीन्स किती प्रमाणात मागवायचे आहे. तर EOQचा फॉर्म्युला काय, √2A ऑफ डिवाइड बाय C. नंतर मिनिमम स्टॉक लेवल आहे मीन्स लोवेस्ट स्टॉक टू अवॉइड स्टॉपेज. उत्पादन थांबू नये म्हणून किमान साठा. तर बघा ROL मायनस ॲव्हरेज कन्झम्पशन इंटू ॲव्हरेज लीड टाइम. ठीक आहे. नंतर फोर्थ आहे मॅक्झिमम स्टॉक लेवल. तर याच्यामध्ये म्हटलं आहे हायेस्ट लिमिट टू अवॉइड एक्सेस कॉस्ट. ठीक आहे. खर्च टाळण्यासाठी जास्तीत जास्त साठा मर्यादा. तर ROL प्लस रीऑर्डर क्वांटिटी मायनस मीन कन्झम्पशन इंटू मीन लीड टाइम. हे जे दिलेलं आहे हे मॅक्झिमम स्टॉक लेवलचं दिलेलं आहे. ठीक आहे. तसंच बघा नेक्स्ट आहे ॲव्हरेज स्टॉक लेवल. ॲव्हरेज मीन्स नॉर्मल ॲव्हरेज क्वांटिटी हेल्ड मीन्स सरासरी राखलेला साठा. तर मिनिमम क्वांटिटी प्लस हाफ इंटू रीऑर्डर क्वांटिटी और मिनिमम प्लस मॅक्झिमम डिवाइड बाय 2. हा त्याचा काय आहे फॉर्म्युला आहे. तसंच डेंजर लेवल. डेंजर मीन्स इमर्जन्सी ओनली युसेज लेवल, केवळ आपत्कालीन वापरण्यासाठी राखलेला साठा. तर बघा काय आहे ॲव्हरेज कन्झम्पशन इंटू इमर्जन्सी लीड टाइम. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे बफर स्टॉक. बफर स्टॉक मीन्स स्टॉक केप फॉर अनसर्टेनिटी, अचानक मागणीसाठी राखीव साठा मीन्स नो फिक्स फॉर्म्युला फॉर कॉन्टिंजन्सी स्टॉक. ठीक आहे. तर हे जे आहेत हे क्वांटिटी जे लेवल्स आहेत त्यानुसार आपण काय करतो आहे त्याचा फॉर्म्युला आणि त्याचा क्वांटिटेटिव्ह लेवल आपण निश्चित करतो की आपल्याला साठाची किती गरज आहे. ठीक आहे. इन्व्हेंटरी कंट्रोल किती गरजेचं आहे हे याच्यावरून आपल्याला कळते.
नेक्स्ट जे आहे ते आहे EOQ, इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा AOC असे 3 लेवल्स आहेत. ए मीन्स अॅन्युअल रिक्वायरमेंट, वार्षिक गरज. O मीन्स कॉस्ट पर ऑर्डर, मीन्स एका ऑर्डरचा खर्च. आणि थर्ड आहे C मीन्स कॅरिंग कॉस्ट पर युनिट और पर इयर, मीन्स एका युनिटचा वार्षिक वहन खर्च. त्यालाच आपण काय म्हटलं, इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. ठीक आहे. आता बघा 6.2 आहे स्टॉक आउट, साठा संपणे. आता साठा संपणे मीन्स काय राहते, इनसफिशियंट. बरोबर आहे, इनसफिशियंट मेमरीमध्ये इन्व्हेंटरीमुळे आपण काय करताय, स्टॉक आउट होत आहे. बघा काय म्हटलंय, स्टॉक आउट ऑकर्स व्हेन अन आयटम कॅन नॉट बी सप्लाइड ड्यू टू इनसफिशियंट मेमरी. ठीक आहे, स्टॉक आउट केव्हा होतो, जेव्हा आयटम सप्लाइड ड्यू टू इनसफिशियंट इन्व्हेंटरीमुळे. तर बघा इम्पॅक्ट ऑफ स्टॉक आउटचा परिणाम काय होतो बघा, लॉस ऑफ प्रॉफिट अँड ओव्हरहेड ॲब्झॉर्प्शन, नफा आणि खर्च वसुलीवर परिणाम होतो. त्याच्यानंतर सेकंड, लॉस ऑफ गुडविल अँड कस्टमर ट्रस्ट, गुडविल व ग्राहकांचा विश्वास गमावणे. आणि थर्ड, मे और मे नॉट कॉज शॉर्ट टर्म फायनान्शियल लॉस बट हार्मफुल इन लॉंग टर्म, तात्पुरता आर्थिक तोटा नसेल पर दीर्घकाळात नुकसान होऊ शकते स्टॉक आउट मुळे. ठीक आहे. नेक्स्ट थर्ड आहे जस्ट इन टाइम, JIT ज्याला आपण म्हणतो, जस्ट इन टाइम इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, नेमके वेळी साठा व्यवस्थापन. तर बघा काय म्हटलंय, JIT इज अ सिस्टम दॅट एम टू रिड्यूस इन्व्हेंटरी टू झिरो बाय परचेसिंग मटेरियल ओनली वेन नीडेड फॉर प्रोडक्शन. ठीक आहे, मीन्स जेव्हा आपल्याला त्याची गरज असते. ठीक आहे, रिड्यूस इन्व्हेंटरी टू झिरो परचेसिंग मटेरियल वेन नीडेड फॉर द प्रोडक्शन, जेव्हा नेमके वेळी साठा व्यवस्थापनची गरज असते तेव्हाच आपण त्याला काय करतो, जस्ट इन टाइम मध्ये डिफाईन करतो. मीन्स त्याच्यामध्ये झिरो बाय परचेसिंग मटेरियल्स असतात. ठीक आहे. आता प्रिन्सिपल ऑफ JIT दिलेला आहे. बघा काय म्हटलंय, प्रोड्यूस गुड ओनली वेन रिक्वायर्ड, फक्त गरज असल्यास उत्पादन करणे. आणि सेकंड म्हटलेलं आहे डिलिव्हर ऑल कस्टमर ओनली वेन नीडेड, फक्त ग्राहकाच्या गरजेच्या वेळीच वस्तू पुरवणे. तर बघा ऑल्सो कॉल्ड एज अ पुल थ्रू सिस्टम अँड डिमांड पुल सिस्टम, त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे, पुल थ्रू सिस्टीम आणि डिमांड पुल सिस्टम, असे दोन कन्सेप्ट त्यांनी दिलेले आहेत. ठीक आहे. आता बघा सेकंड जे आहे 6.4, इन्व्हेंटरी कंट्रोल बाय रिलेटिव्ह क्लासिफिकेशन, मीन्स सापेक्ष वर्गवारीनुसार साठा नियंत्रण. तर बघा फर्स्ट दिलेलं आहे याच्यामध्ये ABC अनालिसिस, मूल्यांकनानुसार वर्गीकरण. तर बघा 3 कॅटेगरी आहे ABC. ठीक आहे. आता A म्हणजे 10% ऑफ ॲटम, त्याची व्हॅल्यू किती आहे बघा, 70% व्हॅल्यू आहे. मीन्स हाय व्हॅल्यू, टाईट कंट्रोल अँड रेग्युलर रिव्ह्यू, मीन्स उच्च किमतीचे साहित्य, काटेकोर नियंत्रण. ठीक आहे. सेकंड बी जी कॅटेगरी आहे ते 20% आयटम असते आणि 20% त्याची व्हॅल्यू असते. मॉडरेट व्हॅल्यू आणि पिरियॉडिक रिव्ह्यू, मध्यम किमतीचे साहित्य आणि आवर्त परीक्षण. नंतर थर्ड आहे C कॅटेगरी, 70% ऑफ आयटम, मीन्स त्याला असे 10% व्हॅल्यू. बघा लो व्हॅल्यू इयरली ऑर बिनॅग्युल ऑर्डर, मीन्स कमी किमतीचे साहित्य वर्षातून एकदा मागणी असते. आता याचे ABC अनालिसिसचे ऍडव्हान्टेज बघा काय म्हटलंय, कंटिन्युटी इन प्रोडक्शन, मिनिमाइज कॉस्ट, मॅनेजमेंट अटेन्शन फोकस अँड सिस्टमॅटिक ऑपरेशन. तर 4 ऍडव्हान्टेज आहे ABC अनालिसिसचे. मीन्स त्याच्या कॅटेगरीनुसार त्याची व्हॅल्यू ऑफ पर्सेंटेज आणि व्हॅल्यू ऑफ आयटम ज्याच्यानुसार त्याला आपण काय करतो, डिवाइड करतो. नंतर आहे सेकंड FSN अनालिसिस, गतीनुसार. ठीक आहे. आता बघा इथे म्हटलेलं आहे फास्ट मुव्हिंग, स्लो मुव्हिंग अँड नॉन मुव्हिंग, अशा 3 कॅटेगरीज दिलेल्या. ठीक आहे. तर बघा काय म्हटलेलं आहे, फास्ट मुव्हिंग मध्ये फ्रिक्वेंटली इश्यूड, केप नियर इश्यू पॉइंट, मीन्स जलद फिरणारे साहित्य. सेकंड म्हटलेलं आहे स्लो मुव्हिंग, पिरियॉडिकली यूज रिव्ह्यू फॉर ऑब्सोलन्स, मीन्स मंद गतीने फिरणारे साहित्य. आणि नॉन मुव्हिंग मीन्स नॉट यूज, केप फॉर डिस्पोजल, मीन्स न वापरलेले, नष्ट करण्यासाठी ठेवलेले. ठीक आहे. आता फार रिझन असतात स्लो अँड नॉन मुव्हिंग आयटमचे, तर पुअर कम्युनिकेशनमुळे, त्याच्यानंतर ऑब्सोलन्स ड्यू टू टेक चेंजेस अँड लॅक ऑफ पिरियडिक रिव्ह्यू, हे 3 रिझन्स असतात स्लो आणि नॉन मुव्हिंग आयटमचे. ठीक आहे. नंतर आहे VED अनालिसिस, उत्पादनातील महत्वानुसार वर्गीकरण, मीन्स व्हायटल, इसेन्शियल अँड डिझायरेबल. ठीक आहे. आता बघा फर्स्ट जी कॅटेगरी आहे ती व्हायटल आहे. बघा इसेन्शियल फॉर प्रोडक्शन, स्टॉक आउट स्टॉप प्रोडक्शन, मीन्स अत्यावश्यक असते. नंतर इसेन्शियल असते नीडेड फॉर इफिशियन्सी नॉट अ क्रिटिकल, मीन्स फक्त आवश्यक असते. आणि डिझायरेबल मीन्स ऑप्शनल, नो इम्पॅक्ट ऑन प्रोडक्शन, ऐच्छिक असतात. जसं म्हटलंय बघा, इन हॉस्पिटल लाईफ सेव्हिंग ड्रग्स इज व्हायटल, रेग्युलर ड्रग्स इज इसेन्शियल अँड ऑप्शनल वन्स इज डिझायरेबल. हे एक्झाम्पल दिलेले आहे आपण.
नेक्स्ट फोर्थ आहे HML अनालिसिस. ठीक आहे, बघा युनिट किमतीवर आधारित वर्गीकरण. HML मीन्स हाय मीडियम लो. ठीक आहे, बघा हाय कॉस्ट मीन्स काय होते, हाय युनिट प्राइस अँड हाय कंट्रोल मीन्स उच्च खर्च. सेकंड आहे मीडियम कॉस्ट मीन्स मॉडरेट प्राइस अँड मॉडरेट कंट्रोल मीन्स मध्यम खर्च. आणि थर्ड आहे लो कॉस्ट मीन्स लो युनिट प्राइस लो कंट्रोल म्हणजे कमी खर्च. आता डिफरन्स फ्रॉम एबीसी पाहिलं तर एबीसी मीन्स टोटल व्हॅल्यू असते आणि HML मीन्स पर युनिट कॉस्ट असतं. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचे आहे. पण 6 जो चॅप्टर आहे आपला, हा जो आहे इन्व्हेंटरी कंट्रोल, हा खूप मोठा चॅप्टर आहे आणि खूप इम्पॉर्टंट चॅप्टर सुद्धा आहे. आता बघा 6.5 दिलेला आहे, युजिंग रेशिओ अनालिसिस फॉर इन्व्हेंटरी कंट्रोल, साठा नियंत्रणाची गुणोत्तर विश्लेषणाचा वापर. आता याच्यामध्ये फर्स्ट दिलेला आहे इनपुट आउटपुट रेशो, इनपुट आउटपुट गुणोत्तर. बघा काय म्हटलंय, धिस रेशो कम्पेअर ऍक्च्युअल इनपुट यूज टू स्टँडर्ड इनपुट रिक्वायर्ड फॉर ऍक्च्युअल आउटपुट. इट हेल्प्स आयडेंटिफाय वेदर द मटेरियल युसेज इज इनइफिशियंट. बघा हा गुणोत्तर प्रत्यक्ष उत्पादनासाठी लागणाऱ्या प्रमाणित इनपुटच्या तुलनेत प्रत्यक्ष वापरलेले इनपुट दर्शवतो. त्यामुळे साठा वापर चांगला आहे की वाया गेला आहे हे कळते. बरोबर आहे. आता बघा फॉर्म्युला दिला आहे इनपुट आउटपुट रेशोचा, काय, स्टँडर्ड इनपुट फॉर ऍक्च्युअल आउटपुट डिवाइड बाय ऍक्च्युअल इनपुट युज्ड. हा फॉर्म्युला आहे इनपुट आउटपुट रेशोचा. म्हणजे जो गुणोत्तर प्रत्यक्ष उत्पादनासाठी लागणाऱ्या प्रमाणित इनपुटच्या तुलनेत प्रत्यक्ष वापरलेले इनपुट दर्शवतो, त्याला साठा चांगला वापर आहे की वाया गेला हे कळते. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड बघा, त्याच्यामध्ये आहे इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो, साठा उलाढाल गुणोत्तर. बघा काय म्हटलं आहे, indicate how quickly inventory is used up. A higher ratio means fast moving stock and lower ratio suggests overstocking and block a capital. साठा किती वेळा वापरला जातो हे दर्शवणारा गुणोत्तर कमी उलाढाल असल्यास साठा अडकतो आणि भांडवली गुंतवणूक होते. आता बघा इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशोचा फॉर्म्युला काय दिलेला आहे, कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम डिवाइड बाय ऍव्हरेज इन्व्हेंटरी. काय म्हटलंय, कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम डिवाइड बाय ऍव्हरेज इन्व्हेंटरी. आणि त्याच्यानंतर ऍव्हरेज इन्व्हेंटरी म्हणजे काय, ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवाइड बाय 2, तर ऍव्हरेज इन्व्हेंटरी. तसाच ऍव्हरेज हॉलिडेज म्हटलं तर 365 डिवाइड बाय इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशिओ मीन्स आपल्याला ऍव्हरेज होल्डिंग डेज सुद्धा मिळते. तर असे जे फॉर्म्युलेज आहे त्यांनी त्याची आपली एक सेपरेट पीडीएफ आहे. ठीक आहे, फॉर्म्युला प्लस प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन, ज्यांना ती पीडीएफ हवी असेल ती पण तुम्ही पीडीएफ घेऊ शकता. आणि असेच जे फॉर्म्युले वाईज क्वेश्चन्स आहेत ते डायरेक्ट सॉल्व्ह करून तुम्ही एक्झाम मध्ये ते क्वेश्चन्स जे आहेत ते 8 ते 10 मिनिमम क्वेश्चन्स विचारू शकता. ठीक आहे, तर त्याची सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिस करावीच लागेल. ठीक आहे, तर ज्यांना पण ती पीडीएफ पाहिजे असेल त्यांनी व्हॉट्सअप नंबर आहे दिलेला आहे, तिथे व्हॉट्सअप करून ती पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. तसंच बघा नेक्स्ट आहे 6.6 फिजिकल इन्व्हेंटरी कंट्रोल. आता फिजिकल इन्व्हेंटरी मीन्स भौतिक साठा नियंत्रण. तर याच्यामध्ये बघा फर्स्ट दिले 2 बिन सिस्टम, त्या दिवशी आपण बिन कार्ड पाहिलं होतं. ठीक आहे, तर बघा 2 बिन प्रणाली असतात. फर्स्ट आहे मेन स्टॉक आणि सेकंड आहे मिनिमम ऑर रीऑर्डर लेवल. ठीक आहे, वेन बिन 2 इज यूज्ड इट ट्रिगर न्यू परचेस ऑर्डर. साठा 2 भागात ठेवला जातो, एक भाग म्हणजे नियमित वापरासाठी आणि दुसरा म्हणजे किमान साठा. किमान साठा सुरू झाला की नवीन ऑर्डर दिली जाते. ठीक आहे, तसंच सेकंड आहे बजेटिंग फॉर इन्व्हेंटरी, साठा अंदाजपत्रक तयार करणे. ठीक आहे, बघा बेस्ड ऑन प्रोडक्शन प्लान इन्व्हेंटरी बजेट हेल्प्स अवॉइड एक्सेस इन्व्हेस्टमेंट अँड ओव्हरस्टॉकिंग. उत्पादन योजनेनुसार साठ्याचा अंदाज घेतल्यामुळे अनावश्यक गुंतवणूक टाळता येते. मीन्स जर आपल्याला इन्व्हेंटरी बजेट जर आपल्याला प्रोडक्शन प्लान जर बरोबर असेल, एक्सेसिव्ह जर आपल्याला इन्व्हेस्टमेंट ओव्हरस्टॉकिंग नाही करायची आहे, तर त्यासाठी इन्व्हेंटरी बजेटची हेल्प घेणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट थर्ड आहे परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टम, सतत साठा नोंद प्रणाली. बघा इन्क्लुड्स काय असतात, बिन कार्ड आणि स्टोर लेजर. मीन्स बिन कार्ड कशासाठी, स्टॉक क्वांटिटी रेकॉर्ड इन बिन लोकेशन अँड सेकंड बुक रेकॉर्ड विथ अमाऊंट अँड क्वांटिटी. आता बघा त्याचा ऍडव्हान्टेज दिलेला आहे, इमिडिएट ऍडजस्टमेंट पॉसिबल, इंटरियम प्रॉफिट अँड कॅन बी प्रिपेअर्ड अँड डिटेक्ट सरप्लस अँड स्लो मुव्हिंग ऑब्सोलेटली आयटम्स इयरली. 3 ऑब्जेक्टिव्ह आहे, इमिडिएट ऍडजस्टमेंट इज पॉसिबल, second interim profit and loss can be prepared, and third deduct surplus slow moving and obsolete item yearly. ठीक आहे, या प्रणालीत साठ्याची सतत नोंद घेतली जाते. बिन कार्ड व स्टोर लेजर यांच्या मदतीने साठा नियंत्रण राखले जाते. हे वेळेवर फरक शोधून साठा सुधारण्यास मदत करते. त्यालाच म्हणतो आपण परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टम.
तसंच फोर्थ आहे बघा कंटिन्युअस स्टॉक व्हेरिफिकेशन, सतत साठा पडताळणी. बघा काय म्हणते, फिजिकल स्टॉक इज चेक रँडमली विदाउट नोटीस बाय इंटरनल ऑडिटर. सरप्राईज चेक कीप रेकॉर्ड ॲक्युरेट अँड स्टाफ अलर्ट. हे पडताळणी अचानक केली जाते, ठीक आहे, त्यामुळे चुकीची नोंद लवकर सापडते व कर्मचारीही सावध राहतात. आता बघा नेक्स्ट दिलेला आहे बेनिफिट ओव्हर अॅन्युअल स्टॉक टेकिंग. बघा नो शटडाऊन निडेड, सेकंड एरर करेक्टेड फास्टर, थर्ड बेटर कंट्रोल ओव्हर स्लो मुव्हिंग ॲब्सोल्यूट स्टॉक. ठीक आहे, हे तीन जे बेनिफिट्स आहेत ते असतात स्टॉक टेकिंगचे. ठीक आहे, आता बघा याचे एमसीक्यूज बघूया. तर बघा फर्स्ट आहे व्हॉट इज द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल. साठा नियंत्रणाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टू अवॉइड बजेटिंग, सेकंड टू मॅक्सिमाइज इन्व्हेंटरी, थर्ड टू बॅलन्स बिटवीन स्टॉक आउट अँड स्टॉक ओव्हरस्टॉकिंग, अँड फोर्थ टू इन्क्रीज डिले टाइम. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड टू बॅलन्स बिटवीन स्टॉक आउट अँड ओव्हरस्टॉकिंग, मीन्स साठा संपणे व जादा साठा यामधील संतुलन राखण्यासाठी. ठीक आहे, ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तुमचा एक लाईक मीन्स तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ मिळणार आणि मला मोटिवेशन मिळणार की तुमच्यासाठी असेच कंटिन्यू व्हिडिओ मी बनवत राहू. तसंच बघा महाट्रान्सकोचे ऑल इन वन अकाउंट स्पेशल PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 7ही सब्जेक्ट टोटल कव्हर केलेले आहेत 7000 MCQ सोबत, आणि इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये कंबाईन आहे आणि त्याची प्राइस आहे 750 रुपीज. ज्यांना पण ही PDF हवी असेल त्यांनी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, इथे मेसेज करून तुम्ही व्हॉट्सअपवर ती PDF घेऊ शकता. ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट PDF आहे, सर्वच MCQs बेसिक टू ॲडव्हान्स सर्व क्लिअर कट कन्सेप्टमध्ये दिलेले आहेत. ठीक आहे, आणि खूप इम्पॉर्टंट PDF राहणार ही महाट्रान्सको LDC साठी. बघा सेकंड क्वेश्चन आहे इन्व्हेंटरी कंट्रोल हेल्प्स इन प्रिव्हेंटिंग. साठा नियंत्रण कोणत्या गोष्टीपासून संरक्षण करते. बघा ऑप्शन आहे फर्स्ट बजेट प्रिपरेशन, सेकंड प्रोडक्शन स्टॉपेज, थर्ड क्वालिटी चेकिंग अँड फोर्थ लेबर टर्नओव्हर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड प्रोडक्शन स्टॉपेज, उत्पादन थांबवण्यापासून. नेक्स्ट थर्ड विच कॉस्ट इज अवॉइडेड बाय कंट्रोलिंग ओव्हरस्टॉकिंग. जादा साठा टाळण्यामुळे कोणता खर्च टाळता येतो. आन्सर आहे सेकंड कॅपिटल ब्लॉकेज. ठीक आहे, भांडवली निधी अडकणे हा आपल्याला स्टॉप करता येते, कंट्रोल करता येते. नेक्स्ट फोर्थ इन्व्हेंटरी कंट्रोल एम टू रिड्यूस द फॉलोइंग कॉस्ट एक्सेप्ट. साठा नियंत्रण खालील खर्च कमी करते फक्त कोणता नाही. तर बघा ऑप्शन आहे ऑब्सोलन्स, प्रिल्फ्रेज, इन्शुरन्स अँड मार्केटिंग. तर करेक्ट आन्सर आहे मार्केटिंग. मार्केटिंग हा एक्सपेक्ट आहे, मीन्स तो नाही करत. ठीक आहे, नेक्स्ट फिफ्थ रीऑर्डर लेवल इज द लेवल ॲट विच. रीऑर्डर लेवल म्हणजे कोणती पातळी आहे. आन्सर बघा इथे ऑप्शन दिले आहे न्यू ऑर्डर इज प्लेस, सेकंड मिनिमम स्टॉक इज रीच, थर्ड स्टॉक बिकम झिरो अँड फोर्थ गुड आर डिस्पॅच. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट न्यू ऑर्डर इज प्लेस, नवीन मागणी देण्यात येते. नेक्स्ट सिक्स व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी EOQ. ठीक आहे, इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी साठी कोणते सूत्र आहे. तर आपण मगाशीच बघितलंय EOQ इक्वल्स टू √2AO डिवाइड बाय C. नेक्स्ट सेवन्थ डेंजर लेवल स्टॉक इज युज्ड ओनली फॉर. डेंजर लेवल साठा कशासाठी वापरला जातो. तर बघा ऑप्शन आहे नॉर्मल यूज, सेकंड ट्रायल प्रोडक्शन, थर्ड इमर्जन्सी यूज अँड फोर्थ एक्सपोर्ट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इमर्जन्सी यूज, आपत्कालीन वापरासाठी. नेक्स्ट 8 विच ऑफ द फॉलोइंग हॅज नो फिक्स फॉर्म्युला. खालीलपैकी कोणता साठा पातळीसाठी निश्चित सूत्र नाही. बघा ऑप्शन आहे EOQ, डेंजर लेवल, मिनिमम लेवल अँड बफर स्टॉक. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ बफर स्टॉक. नेक्स्ट 9 इन ABC अनालिसिस A कॅटेगरी ॲटम रिप्रेझेंट. ABC विश्लेषणात A वर्गातील वस्तू कोणत्या दर्शवतात. तर बघा ऑप्शन आहे लो व्हॅल्यू ॲटम, सेकंड मॉडरेट व्हॅल्यू ॲटम, थर्ड हाय क्वांटिटी आयटम्स अँड हाय व्हॅल्यू ॲटम. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ हाय व्हॅल्यू ॲटम, उच्च किमतीच्या वस्तू. ठीक आहे, नेक्स्ट 10th विच इन्व्हेंटरी टेक्निक इज बेस्ड ऑन मुवमेंट स्पीड. सामान हलवण्याच्या गतीवर आधारित कोणती वर्गवारी आहे. तर बघा ऑप्शन आहे HML, FSN, ABC, EOQ. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड FSN. नेक्स्ट 11 इन FSN अनालिसिस नॉन मुव्हिंग आयटम्स आर. FSN विश्लेषणात नॉन मुव्हिंग वस्तू म्हणजे काय. बघा ऑप्शन आहे फर्स्ट फ्रिक्वेंटली इश्यूड,
सेकंड यूज्ड ओकेजनली, थर्ड नॉट इश्यूड ॲट ऑल अँड फोर्थ रीऑर्डर टू वेंडर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, नॉट इश्यूड ॲट ऑल, अजिबात न वापरले. नेक्स्ट 12th, इन व्हीईडी अनालिसिस व्हायटल आयटम्स आर. व्हीईडी विश्लेषणात व्हायटल वस्तू म्हणजे बघा ऑप्शन आहे ऑप्शनल इन प्रोडक्शन, सेकंड नीडेड फॉर इफिशियन्सी ओनली, थर्ड ॲब्सोल्युटली इसेन्शियल अँड फोर्थ फॉर फ्युचर यूज. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, ॲब्सोल्युटली इसेन्शियल, पूर्णतः आवश्यक. नेक्स्ट 13, इन HML अनालिसिस क्लासिफिकेशन इज डन बेस्ड ऑन. HML विश्लेषणात वर्गवारी कशाच्या आधारावर केली जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट क्वांटिटी, युसेज रेट, युनिट प्राइस अँड स्टोरेज लोकेशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, युनिट प्राइस, युनिट किंमत. नेक्स्ट 14, ABC अनालिसिस फोकस ऑन. ABC विश्लेषण लक्ष केंद्रित करते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मुवमेंट फ्रिक्वेन्सी, सेकंड युनिट कॉस्ट, थर्ड लीड टाइम अँड फोर्थ टोटल इन्व्हेंटरी व्हॅल्यू. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ टोटल इन्व्हेंटरी व्हॅल्यू, एकूण साठा मूल्य. नेक्स्ट 15, द की एम ऑफ JIT इज टू. JIT चे मुख्य उद्दिष्ट काय आहे. तर बघा ऑप्शन आहे इन्क्रीज लीड टाइम, सेकंड मिनिमाइज वर्कफोर्स, थर्ड एलिमिनेट इन्व्हेंटरी अँड फोर्थ रिड्यूस वेजेस. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, एलिमिनेट इन्व्हेंटरी, साठा शून्यावर आणणे. नेक्स्ट 16, JIT इज ऑल्सो कॉल्ड एज. JIT ला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट स्टॉक आउट सिस्टम, सेकंड पुश सिस्टम, थर्ड सेंट्रल कंट्रोल सिस्टम अँड फोर्थ पुल थ्रू सिस्टम. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, पुल थ्रू सिस्टम, खेचून उत्पादन पद्धत. नेक्स्ट 17, इन JIT प्रोडक्शन स्टार्ट ओनली व्हेन. JIT मध्ये उत्पादन कधी सुरू होते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लेबर इज फ्री, सेकंड रॉ मटेरियल इज अवेलेबल, थर्ड कस्टमर डिमांड अराइज अँड फोर्थ सप्लाय कन्फर्म. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, कस्टमर डिमांड अराइज, ग्राहकांची मागणी निर्माण होते तेव्हा. नेक्स्ट 18, इनपुट आउटपुट रेशिओ इंडिकेट. इनपुट आउटपुट गुणोत्तर काय दर्शवतो. तर बघा ऑप्शन आहे सेल्स परफॉर्मन्स, सेकंड मशीन इफिशियन्सी, थर्ड मटेरियल युसेज इफिशियन्सी अँड फोर्थ लेबर कॉस्ट पर युनिट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, मटेरियल युसेज इफिशियन्सी, साहित्य वापर कार्यक्षमता. नेक्स्ट 19, इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशिओ हेल्प्स टू आयडेंटिफाय. साठा उलाढाल गुणोत्तर कशासाठी मदत करते. बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रॉफिट पर प्रोडक्ट, सेकंड स्टॉक एजिंग, थर्ड स्पीड ऑफ स्टॉक युसेज अँड फोर्थ EOQ लेवल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, स्पीड ऑफ स्टॉक युसेज, साठा वापरण्याचा वेग. नेक्स्ट 20, अ लो इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशिओ इंडिकेट. कमी साठा उलाढाल गुणोत्तर दर्शवतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फास्ट मूविंग स्टॉक, सेकंड ओव्हर स्टॉकिंग, थर्ड शॉर्टेज ऑफ मटेरियल अँड फोर्थ हाय इनपुट आउटपुट रेशिओ. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, ओव्हर स्टॉकिंग, जास्त स्टॉक. नेक्स्ट 21, इन टू बिन सिस्टम बिन टू रिप्रेझेंट. टू बिन प्रणालीमध्ये बिन टू म्हणजे काय. तर बघा ऑप्शन आहे मेन स्टॉक, सेकंड फिनिश गुड, थर्ड बफर स्टॉक अँड फोर्थ रीऑर्डर स्टॉक. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, रीऑर्डर स्टॉक, पुन्हा मागणीसाठी साठा. नेक्स्ट 22, द पर्पज ऑफ इन्व्हेंटरी बजेटिंग इज टू. साठा अंदाजपत्रकाचा उद्देश काय आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्क्रीज स्टॉक व्हॅल्यू, सेकंड अवॉइड वेस्टेज, थर्ड अवॉइड ओव्हर इन्व्हेस्टमेंट अँड फोर्थ इन्क्रीज EOQ. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, अवॉइड ओव्हर इन्व्हेस्टमेंट, जादा गुंतवणूक टाळणे. नेक्स्ट 23, विच रेकॉर्ड इज यूज्ड इन परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टम. सतत साठा नोंद प्रणालीमध्ये कोणती नोंद वापरली जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॅश बुक, सेकंड परचेस रजिस्टर, थर्ड बिन कार्ड अँड फोर्थ बॅलन्स शीट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, बिन कार्ड. नेक्स्ट 24, ॲडव्हान्टेज ऑफ परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टम इज. सतत साठा नोंद प्रणालीचा एक फायदा म्हणजे. बघा ऑप्शन आहे फर्स्ट अॅन्युअल स्टॉक टेकिंग रिक्वायर्ड, सेकंड रियल टाइम ॲडजस्टमेंट पॉसिबल, थर्ड EOQ कॅल्क्युलेशन इझी अँड फोर्थ कॅपिटल कॉस्ट इन्क्रीज. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, रियल टाइम ॲडजस्टमेंट पॉसिबल, तात्काळ समायोजन शक्य असणे. नेक्स्ट 25, कंटिन्युअस स्टॉक व्हेरिफिकेशन इज डन. सतत साठा पडताळणी कधी केली जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओनली वन्स अ इयर, सेकंड ड्युरिंग फिजिकल स्टॉक टेक, थर्ड रँडमली अँड रेग्युलरली अँड फोर्थ बाय एक्स्ट्रीमली ऑडिटर ओनली. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, रँडमली अँड रेग्युलर, अनियमित व सतत. नेक्स्ट 26, बफर स्टॉक इज मेनली केप्ट टू हँडल. राखीव साठा मुख्यतः कोणासाठी ठेवला जातो. तर बघा ऑप्शन आहे रेग्युलर डिमांड,
थर्ड सीजनल प्रोडक्शन, थर्ड इमर्जन्सी अँड अनसर्टन्टी, अँड फोर्थ प्राइस फ्लक्च्युएशन. द करेक्ट आन्सर आहे थर्ड इमर्जन्सी और अनसर्टन्टी, आपत्कालीन किंवा अनिश्चित गरज. नेक्स्ट 27. EOQ assume which of the following. EOQ खालीलपैकी कोणते गृहीत धरते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट व्हेरिएबल प्राइस पर युनिट, सेकंड फ्लक्च्युएटिंग डिमांड, थर्ड कॉन्स्टंट ऑर्डरिंग अँड कॅरिंग कॉस्ट, अँड फोर्थ मल्टिपल सप्लायर्स. द करेक्ट आन्सर आहे थर्ड कॉन्स्टंट ऑर्डरिंग अँड कॅरिंग कॉस्ट, स्थिर ऑर्डर व वहन खर्च. नेक्स्ट 28. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ क्लासिफिकेशन टेक्निक. खालीलपैकी कोणती वर्गवारी पद्धत नाही? तर बघा ऑप्शन आहे VD अनालिसिस, FSM, EOQ अँड फोर्थ ABC अनालिसिस. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड EOQ अनालिसिस. ठीक आहे, इज नॉट अ क्लासिफिकेशन ऑफ टेक्निक्स. नेक्स्ट 29. डेंजर लेवल ऑफ स्टॉक इज मेंटेन फॉर. साठ्याची धोक्याची पातळी कोणासाठी राखली जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सीजनल सेल, सेकंड अनएक्सपेक्टेड इमर्जन्सीज, थर्ड फ्युचर प्लॅनिंग, अँड फोर्थ रुटीन प्रोडक्शन. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड अनएक्सपेक्टेड इमर्जन्सीज, अनअपेक्षित आपत्कालीन गरजा. तसंच बघा महाट्रान्सकोची मॉक टेस्ट PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये कम्प्लीट मॉक टेस्ट सॉल्व्ह केलेले आहे IBPS पॅटर्ननुसार 10 मॉक टेस्ट त्याच्यामध्ये आहे आणि याची प्राइस आहे 150 रुपीज ओनली. ज्यांना पण ही PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तिथे मेसेज करून PDF घेऊ शकता. कारण की जर मॉक टेस्ट जर तुम्ही सॉल्व्ह कराल, जेवढे मॉक टेस्ट सॉल्व्ह कराल तेवढं तुमच्यासाठी टाइम मॅनेजमेंटसाठी चांगलं आहे आणि पूर्ण पेपर एकदा सॉल्व्ह होईल. ठीक आहे, म्हणून त्यासाठी पूर्ण पेपर जर सॉल्व्ह करायचं असेल तर मॉक टेस्ट तुम्हाला सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. ठीक आहे, बघा नेक्स्ट 30 क्वेश्चन आहे. मिनिमम स्टॉक लेवल एन्श्योर, किमान साठा पातळी याची खात्री करते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओव्हर स्टॉकिंग डज नॉट ऑकर, थर्ड प्रोडक्शन नेवर स्टॉप, थर्ड रॉ मटेरियल आर डिस्पोज, अँड फोर्थ हाय टर्नओव्हर रेशो. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड प्रोडक्शन नेवर स्टॉप, उत्पादन थांबत नाही. तसंच बघा आता नेक्स्ट आहे आपला 2.7 मटेरियल इश्यू प्रोसिजर. ठीक आहे, आता मटेरियल इश्यू प्रोसिजर्स काय, कधी आपल्याला मटेरियल इश्यू करायचं आहे त्याच्या पूर्ण प्रोसेसिंग बघूया. ठीक आहे, तर बघा सगळ्यात पहिले दिलं आहे इश्यू ऑफ मटेरियल. ठीक आहे, साहित्य निर्गम. बघा मटेरियल मस्ट ओनली बी इश्यूड ऑन द बेसिस ऑफ प्रॉपरली ऑथराइज रिक्वेजिशन स्लिप. ठीक आहे, नॉर्मली द डिपार्टमेंट फोरमॅन इज ऑथराइज टू रिक्वेस्ट मटेरियल. Issue must follow FIFO, first in first out, to avoid deterioration of old stock. ठीक आहे, बघा काय म्हटलंय, साहित्य केवळ अधिकृत मागणी मीन्स चिठ्ठी मटेरियल रिक्वेजिशन नोट वरच दिला पाहिजे. साधारणपणे विभाग प्रमुख यांना साहित्य मागणी करण्याचा अधिकार असतो. साहित्य नेहमी प्रथम आलेल्या साहित्य आधी वापरणे मीन्स फर्स्ट इन फर्स्ट आउट या तत्वावर दिला पाहिजे, अन्यथा जुन्या साठ्याची गुणवत्ता खराब होऊ शकते. तर त्याच्यामुळे नेहमी फर्स्ट इन फर्स्ट आउट या कन्सेप्ट नुसारच जो प्रोडक्शन आहे मटेरियल आहे तो इश्यू केला पाहिजे. ठीक आहे, आता बघा इश्यू अगेन्स्ट मटेरियल रिक्वेजिशन नोट. फर्स्ट पॉईंट दिला साहित्य मागणी पावतीवरून निर्गम. बघा दिस इज द फॉर्मल वाउचर ऑफ ऑथॉरिटी टू इश्यू मटेरियल फॉर फॅक्टरी और डिपार्टमेंटल यूज. ही पावती म्हणजे साहित्य निर्गमाचा अधिकृत दस्तावेज असतो. आता बघा शॉपकीपर काय काय चेक करतो, शॉपकीपरची काहीतरी काय फर्स्ट आहे ऑथरायझेशन ऑफ रिक्वेजिशन, मागणी योग्य प्राधिकृत आहे का हे चेक करतो. त्याच्यानंतर सेकंड क्वांटिटी ऍज पर बिल ऑफ मटेरियल, मागणी केलेला मात्रा नुसार आहे का, आणि थर्ड द इश्यू ऑफ मटेरियल अँड कीप 1 कॉपी ऑफ रेकॉर्ड. त्यानंतर साहित्य दिले जाते आणि एक प्रत स्टोअरकडे नोंद म्हणून ठेवली जाते. या 3 ज्या गोष्टी असतात त्या कोण चेक करतात, स्टॉक कीपर. सेकंड आहे ट्रान्सफर ऑफ मटेरियल, साहित्याचे हस्तांतरण. बघा सरप्लस मटेरियल अनसुटेबल फॉर रिटर्न ड्यू टू बल्कीनेस अँड बिट्रलनेस एक्सेट्रा मे बी डायरेक्टली ट्रान्सफर टू अनदर जॉब. कधी कधी जास्तीचे साहित्य परत स्टोअरमध्ये देता येत नाही, भारीपणा नाजूकपणा इत्यादी कारणामुळे, तेव्हा ते दुसऱ्या कामासाठी ते थेट हस्तांतरित केले जाते. बघा धिस प्रॅक्टिस इज नॉट आयडल, इट्स अफेक्ट द करेक्ट कॉस्ट अलोकेशन. पण अशा हस्तांतरणामुळे योग्य खर्च वाटप अडथळा येतो. बघा मटेरियल ट्रान्सफर नोट इज प्रिपेअर्ड इफ डुप्लिकेट, साहित्य हस्तांतरण दोन प्रतीमध्ये तयार केले जाते. नो कॉपी निडेड फॉर स्टोअर ॲज नो स्टॉक एंट्रीज इन्व्हॉल्व, स्टोअरला प्रत आवश्यक नाही. 1 कॉपी गोज टू अकाउंटिंग डिपार्टमेंट, एक प्रत जे आहे ते लेखा विभागाकडे पाठवली जाते ट्रान्सफर ऑफ मटेरियल मध्ये. ठीक आहे,
थर्ड आहे रिटर्न ऑफ मटेरियल, साहित्य परताव्याची प्रक्रिया. बघ, समटाइम्स मटेरियल इज इश्यूड इन एक्सेस ड्यू टू एस्टिमेशन इश्यू. सरप्लस मटेरियल शुड बी प्रॉम्प्टली रिटर्न टू द स्टोर. बघा, कधी कधी साहित्याचे नेमके प्रमाण ठरवता येत नाही, त्यामुळे जास्त साहित्य निर्गमित होते. हे उरलेले साहित्य लगेच स्टोर मध्ये परत देणे आवश्यक आहे. कारण आता त्याच्या बघा, फर्स्ट आहे अवॉइड मिस यूज ऑर थेफ्ट, गैरवापरीचा टाळता येते. तर सेकंड म्हटलं आहे अवॉइड ओव्हर स्टेटिंग मटेरियल कॉस्ट ऑफ जॉब, मूळ कामावर जास्त खर्च दाखवला जाणार नाही. आणि डॉक्युमेंट कॉल, कोणते डॉक्युमेंट्स असतात बघा, शॉप क्रेडिट नोट और स्टोर डेबिट नोट इज प्रिपेड इन ट्रिप्लिकेट बाय द रिटर्निंग डिपार्टमेंट. यासाठी शॉप क्रेडिट नोट किंवा स्टोर डेबिट नोट तयार केली जाते आणि 3 प्रतीमध्ये असते. ठीक आहे. आता बघा त्याचे एमसीक्यूज बघूया. बघा काय म्हटलंय, फर्स्ट विच डॉक्युमेंट ऑथराइज द इश्यू ऑफ मटेरियल फ्रॉम स्टोर. स्टोर मधून साहित्य निर्गम करण्यासाठी कोणता दस्तावेज अधिकृत असतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट परचेस ऑर्डर, सेकंड गुड रिसिव्ड नोट, थर्ड मटेरियल रिक्वेजिशन नोट अँड फोर्थ बिल ऑफ मटेरियल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड मटेरियल रिक्वेजिशन नोट, साहित्य मागणी चिठ्ठी. नेक्स्ट सेकंड, हु इज जनरली ऑथराइज टू रिक्वेस्ट मटेरियल फ्रॉम द स्टोर. साधारणपणे स्टोर कडून साहित्य मागवण्याचा अधिकार कोणाला असतो. ऑप्शन आहे बघा, फर्स्ट स्टोर कीपर, सेकंड डिपार्टमेंट फोरमॅन, थर्ड अकाउंटंट अँड फोर्थ परचेस ऑफिसर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड डिपार्टमेंट फोरमॅन, विभाग प्रमुख. नेक्स्ट थर्ड, विच इश्युइंग मेथड हेल्प इन अवॉइडिंग डिटोरियन ऑफ ओल्ड स्टॉक. जुना साठा खराब होऊ नये यासाठी कोणती पद्धत वापरली जाते. बघा ऑप्शन आहे लिफो, फर्स्ट इन फर्स्ट लास्ट इन फर्स्ट आउट, सेकंड फिफो, फर्स्ट इन फर्स्ट आउट, थर्ड HIFO, हायेस्ट इन फर्स्ट आउट अँड फोर्थ एव्हरेज कॉस्ट मेथड. करेक्ट आन्सर आहे सेकंड फिफो, फर्स्ट इन फर्स्ट आउट. नेक्स्ट फोर्थ, बिफोर इश्यूइंग द मटेरियल द द स्टोर कीपर मस्ट व्हेरीफाय. साहित्य निर्गम करण्यापूर्वी स्टोर कीपर काय खात्री करतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट क्वांटिटी अँड प्राइस ओनली, सेकंड डिलिव्हरी लोकेशन, ठीक आहे, थर्ड ऑथरायझेशन अँड क्वांटिटी ॲज पर BOM अँड फोर्थ नन ऑफ द. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड ऑथरायझेशन अँड क्वांटिटी ॲज पर BOM, मागणीची परवानगी व BOM प्रमाणे मात्रा. नेक्स्ट फिफ्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज यूज्ड फॉर ट्रान्सफरिंग मटेरियल टू अनदर जॉब. साहित्य दुसऱ्या कामावर हस्तांतरित करण्यासाठी खालीलपैकी काय वापरले जाते. बघा ऑप्शन आहे फर्स्ट परचेस रिक्वेजिशन, सेकंड मटेरियल रिक्वेजिशन नोट, थर्ड मटेरियल ट्रान्सफर नोट अँड फोर्थ शॉप क्रेडिट नोट. करेक्ट आन्सर आहे थर्ड मटेरियल ट्रान्सफर नोट, साहित्य हस्तांतरण नोंद. नेक्स्ट सिक्स, इन मटेरियल ट्रान्सफर हाऊ मेनी कॉपीज ऑफ मटेरियल ट्रान्सफर नोट आर प्रिपेअर्ड. साहित्य हस्तांतरण नोंदीच्या किती प्रती तयार केल्या जातात. तर बघा ऑप्शन आहे 1, 2, 3 अँड 4. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड 2. नेक्स्ट 7, वाय इज डायरेक्ट ट्रान्सफर ऑफ मटेरियल टू अनदर जॉब नॉट आयडल. साहित्य थेट दुसऱ्या कामावर हस्तांतरित करणे योग्य का नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इट डिले द प्रोसेस, सेकंड अफेक्ट करेक्ट कॉस्ट अलोकेशन, थर्ड increase material cost and fourth violation purchase policy. The correct answer is second affect correct cost allocation, योग्य खर्च वाटपावर परिणाम. नेक्स्ट 8, what is prepared when surplus material is returned to store. साठ्यावर परत दिल्यास कोणता दस्तावेज तयार केला जातो. तर बघा ऑप्शन आहे स्टोर लेजर, सेकंड परचेस ऑर्डर, थर्ड शॉप क्रेडिट नोट और स्टोर डेबिट नोट अँड फोर्थ गुड ट्रान्सफर नोट. करेक्ट आन्सर आहे थर्ड शॉप क्रेडिट नोट और स्टोर डेबिट नोट, शॉप क्रेडिट नोट व स्टोर डेबिट नोट. नेक्स्ट 9th, हाऊ मेनी कॉपीज आर मेड वाइल रिटर्निंग मटेरियल टू स्टोर. साहित्य स्टोर मध्ये परत करण्याच्या किती प्रती तयार कराव्या लागतात. तर बघा ऑप्शन आहे 1, 2, 3, 4. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड 3. तसंच बघा महाट्रान्सको अकाउंटसाठी अकाउंट्स ऑल इन वन फायनान्स अँड फॉर्म्युला बेस्ड जी PDF आहे ती अवेलेबल आहे. ज्यांना पण ही PDF हवी असेल ती PDF तुम्ही परचेस करू शकता. याच्यामध्ये पूर्ण फॉर्म्युलेज आणि प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन्स विथ सोल्युशन्स दिलेले आहेत. टोटल 600 MCQs आहे याच्यामध्ये प्रॉब्लेम बेस्डचे आणि याची प्राइस आहे 50 रुपीज. ज्यांना पण ही PDF हवी असेल त्यांनी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या व्हॉट्सअपला मेसेज करून इथला PDF तुम्ही परचेस करू शकता. ठीक आहे. बघा 10th नंबर काय म्हटलंय, वाय शुड सरप्लस मटेरियल बी रिटर्न टू स्टोर इमिडिएटली. उरलेले साहित्य लगेच स्टोर मध्ये परत का द्यावे.
तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टू अपडेट BOM, सेकंड टू प्रिव्हेंट मिसयूज ऑर थेफ्ट, थर्ड टू मीट फ्युचर डिमांड अँड फोर्थ फॉर स्टॉक टेकिंग. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, टू प्रिव्हेंट मिसयूज ऑर थेफ्ट, गैरवापर किंवा चोरी टाळण्यासाठी. आता बघा नेक्स्ट जो आहे तो आहे 2.8 व्हॅल्युएशन ऑफ मटेरियल इश्यू. ठीक आहे, बघा वाय प्राइसिंग मेथड्स आर नीडेड. प्राइसिंग मेथड्स का बरं गरजेचं आहे. बघा काय म्हटलेलं आहे, मटेरियल्स मे बी परचेस ॲट डिफरंट टाइम्स प्राइजेस विथ वेराईंग टॅक्सेस अँड डिस्काउंट, हेन्स व्हॅल्युएशन ऑफ मटेरियल इश्यू बिकम कॉम्प्लेक्स. साहित्य वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या दरांनी सवलती व करांसह खरेदी केली जाते, त्यामुळे उत्पादनासाठी साहित्य निर्गम करताना त्याचे मूल्य ठरवणे कठीण होते. ठीक आहे, त्याच्यामुळे आता बघा कॉस्ट अकाउंट चूज प्राइसिंग मेथड बेस्ड ऑन, खर्च लेखापाल खालील बाबीचा विचार करून योग्य पद्धत निवड. बघा फर्स्ट पॉइंट दिलाय फ्रिक्वेन्सी अँड फ्लक्च्युएशन ऑफ परचेसेस, खरेदी वारंवारता व दरातील चढ उतार. सेकंड फ्रिक्वेन्सी अँड व्हॉल्यूम ऑफ मटेरियल इश्यू, साहित्य निर्गमाची वारंवारता व प्रमाण. थर्ड नेचर ऑफ कॉस्ट अकाउंटिंग सिस्टम, खर्च लेखा प्रणालीचा प्रकार. फोर्थ टाइप ऑफ बिझनेस अँड प्रोडक्शन प्रोसेस, व्यवसायाचा व उत्पादन प्रक्रियेचा प्रकार. आणि फिफ्थ आहे पॉलिसी फॉर चुझिंग स्टॉक व्हॅल्युएशन, शिल्लक साठा मूल्य निर्धारणचे धोरण. तर ह्या वेगवेगळ्या पद्धतीनुसार तो काय करू शकतो, प्राइसिंग मेथड्स चॉईस करू शकतो. आता बघा मेथड्स ऑफ प्राइसिंग मटेरियल इश्यू, तर डिफरंट साहित्य निर्गम किंमत निर्धारण पद्धती आहेत. तर त्याच्यामध्ये फर्स्ट दिलेली आहे बघा कॉस्ट प्राइस मेथड, मूळ किमतीवर आधारित पद्धत. बघा याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे स्पेसिफिक प्राइस मीन्स विशिष्ट किंमत पद्धत. बघा इच लॉट इज स्टोर अँड इश्यूड फॉर स्पेसिफिक जॉब, विशिष्ट कामासाठी घेतलेले साहित्य त्याच दराने निर्गम होते. तर जॉब जो असतो तो ॲक्युरेट जॉब कॉस्ट मिळते, पण कॉम्प्लेक्स असते फॉर डिफरंट इश्यूज साठी. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड आहे फिफो, फर्स्ट इन फर्स्ट आउट, प्रथम आलेली प्रथम निर्गम मीन्स ओल्डर स्टॉक इश्यूड फर्स्ट, जुना माल आधी निर्गम केला जातो. म्हणजे सिंपल रिअलिस्टिक ड्युरिंग फॉलिंग प्राइजेस. ठीक आहे, नॉट सुटेबल इन रायझिंग प्राइस कंडिशन, शोज हायर प्रॉफिट इन द बुक्स. थर्ड आहे लिफो, लास्ट इन फर्स्ट आउट, शेवट आलेले प्रथम निर्गम. लेटेस्ट स्टॉक इश्यूड फर्स्ट, नवीन माल आधी निर्गम. बघा रिफ्लेक्ट्स करंट कॉस्ट वर रिफ्लेक्ट करतो. नॉट अलाउड अंडर AS2 अँड IND AS2 क्लिअरली कॉम्प्लेक्स असतात. ठीक आहे, तसंच फोर्थ आहे बेस स्टॉक मेथड, मूलभूत साठा पद्धत. बघा मिनिमम स्टॉक हेल्ड ॲट ओरिजिनल प्राइस, रिमेनिंग प्राइस युझिंग फिफो अँड लिफो, काही साठा कायम ठेवला जातो, उरलेल्या साठ्याचे मूल्य निर्धारण अन्य पद्धतीने केले जाते. बघा युजफुल इन इमर्जन्सीसाठी अँड नॉट स्टँड अलोन मेथड, स्टँड अलोन एकाच पद्धतीमध्ये नसते. आता बघा सेकंड आहे ॲव्हरेज प्राइस मेथड. पहिले आपण कॉस्ट प्राइस मेथड बघितला, आता आहे ॲव्हरेज प्राइस मेथड, सरासरी किमतीवर आधारित पद्धत. याच्यामध्ये फर्स्ट दिलेलं आहे बघा सिंपल ॲव्हरेज प्राइस मेथड, साधी सरासरी पद्धत. बघा काय म्हटलंय ॲव्हरेज ऑफ ऑल लॉट प्राइजेस, क्वांटिटी नॉट कन्सिडर, क्वांटिटी कन्सिडर घेतले जात नाही, दरांची सरासरी. बघा सिम्पली स्टँडर्ड लॉट्स यूज, जर स्टँडर्ड लॉट्स असेल. अनरिअलिस्टिक वेन क्वांटिटीज व्हॅरी, जर क्वांटिटी चेंज झाल्या तर हे अनरिअलिस्टिक असते. ठीक आहे, नेक्स्ट सेकंड आहे वेटेज ॲव्हरेज प्राइस मेथड, भारतीय सरासरी पद्धत. बघा वेटेज क्वांटिटी इंटू रेट, प्रमाण व इतर दर आधारित सरासरी. स्मूथ प्राइस फ्लक्च्युएशन साठी सगळ्यात बेस्ट आहे, पण रिक्वायर्ड रिकॅल्क्युलेशन आफ्टर इच परचेस नंतर रिकॅल्क्युलेशन करणे गरजेचं असतं. तसंच आहे बघा थर्ड मार्केट प्राइस मेथड, बाजार किमती आधारीवर पद्धत. ठीक आहे, बघा काय म्हटलंय रिप्लेसमेंट प्राइस मेथड, प्रतिस्थापन किंमत पद्धत, म्हणजे इश्यू प्राइस इक्वल्स टू करंट मार्केट परचेस प्राइस, निर्गम किंमत इक्वल्स टू सद्यस्थितीत खरेदीसाठी लागणारी किंमत. बघा रिफ्लेक्ट ऍक्च्युअल कॉस्ट, नीड करंट मार्केट प्राइस डेटा ऑलवेज. ठीक आहे, तसाच सेकंड आहे रिअलायझेबल प्राइस मेथड, साकारता किंमत पद्धत. बघा इश्यू व्हॅल्यू इक्वल्स टू सेलिंग प्राइस इन द मार्केट, मीन्स साठा ज्या किमतीला विकता येईल ती किंमत वापरली जाते. तर बघा काय म्हटलंय रिफ्लेक्ट प्रॉफिट अँड लॉस डायरेक्टली, याच्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस डायरेक्टली रिफ्लेक्ट होतो. मे नॉट मॅच परचेस प्राइस मॅच होत नाही. नेक्स्ट फोर्थ आहे नोशनल प्राइस मेथड, काल्पनिक किंमत पद्धत. बघा याच्यामध्ये फर्स्ट आहे स्टँडर्ड प्राइस मेथड, प्रमाणित किंमत पद्धत. बघा
फिक्स रेट सेट इन ऍडव्हान्स बेस्ड ऑन थ्रेट, पूर्व नियोजन किंमत असते. सिम्प्लिफाईज एंट्रीज बट मे डिफर फ्रॉम ऍक्च्युअल मार्केट रेट, ऍक्च्युअल मार्केट पासून डिफरंट रेट्स असतात त्याचे. सेकंड आहे इन्फ्लेटेड प्राइस मेथड. ठीक आहे, बघा वाढीव किंमत पद्धत. प्राइस इज इन्फ्लेटेड टू कव्हर लॉस, इव्हॅपोरेशन एक्सेट्रा. इव्हॅपोरेशनमुळे वायुकरणामुळे होणाऱ्या नुकसानासाठी किंमत वाढवली जाते. ठीक आहे, लाईक ॲज पेट्रोल. नेक्स्ट थर्ड, रिइश्यू प्राइस मेथड, पुन्हा वापर किंमत पद्धत. फॉर रिजेक्टेड सरप्लस अल्टरनेट मटेरियल यूज, नाकारलेले दुसऱ्या उपयोगासाठी साहित्य जे असतात ते रियूज प्राइस मेथड यूज करतो. तसाच डॉक्युमेंटचा फ्लो बघा काय असतात. दस्तावेजी सगळ्यात पहिले स्टोर रूम, त्याच्यानंतर कॉस्ट अकाउंटिंग डिपार्टमेंट, नंतर शॉप क्रेडिट और रिटर्न नोट्स. मीन्स स्टोर रूम, खर्च लेखा विभाग आणि शॉप क्रेडिट रिटर्न नोट्स असतात. ठीक आहे, तर या फ्लोनुसार आपल्याला काय करावं लागतं, त्याला डॉक्युमेंट्स फ्लो होतं. आता बघा त्याचे एमसीक्यूज दिलेले आहे. विच मेथड इज मोस्ट सुटेबल वेन प्राइस फ्लक्च्युएट फ्रिक्वेंटली अँड प्राइस परचेस क्वांटिटीज डिफर. किमती सतत बदलत असताना आणि खरेदीचे प्रमाण वेगवेगळे असताना सर्वात उपयुक्त पद्धत कोणती आहे? बघा ऑप्शन आहे. फर्स्ट सिंपल ॲव्हरेज प्राइस मेथड, सेकंड वेटेज ॲव्हरेज प्राइस मेथड, थर्ड स्पेसिफिक प्राइस मेथड अँड फोर्थ स्टँडर्ड प्राइस मेथड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, वेटेज ॲव्हरेज प्राइस मेथड, वजनित सरासरी किंमत पद्धत. नेक्स्ट सेकंड, which pricing method helps in valuing material issue at current market price. साहित्य निर्गम सध्याच्या बाजारभावाने मूल्यांकन करण्यास उपयुक्त पद्धत कोणती आहे? तर बघा ऑप्शन आहे. रिअलायझेबल प्राइस मेथड, सेकंड रिप्लेसमेंट प्राइस मेथड, थर्ड बेस स्टॉक मेथड अँड फोर्थ स्पेसिफिक प्राइस मेथड. करेक्ट आन्सर आहे सेकंड, रिप्लेसमेंट प्राइस मेथड, बदल किंमत पद्धत. नेक्स्ट थर्ड, in which method are issued price at the predetermined rate for control and efficiency purpose. साहित्य नियंत्रण आणि कार्यक्षमतेसाठी पूर्व निर्धारित दराने मूल्यांकन केले जाते अशी पद्धत कोणती? बघा ऑप्शन आहे. फर्स्ट रिइश्यू प्राइस मेथड, सेकंड इन्फ्लेटेड प्राइस मेथड, थर्ड स्टँडर्ड प्राइस मेथड अँड फोर्थ फिफो मेथड. करेक्ट आन्सर आहे थर्ड, स्टँडर्ड प्राइस मेथड, प्रमाणित किंमत पद्धत. नेक्स्ट फोर्थ, which method lead to low book profit during inflation and is useful for matching current cost with current revenue. महागाईच्या काळात कमी नफा दाखवणारी आणि वर्तमान खर्च व उत्पन्न जुळवणारी पद्धत कोणती? बघा ऑप्शन आहे. फर्स्ट फिफो मेथड, सेकंड वेटेज ॲव्हरेज मेथड, थर्ड लिफो मेथड अँड फोर्थ सिंपल ॲव्हरेज मेथड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, लिफो मेथड, शेवटी आलेली प्रथम वापर. ठीक आहे, फर्स्ट इन लास्ट इन फर्स्ट आउट मेथड. Next, fifth, under which method are rejected or returned material priced differently from their original price? फेटाळलेले किंवा परत आलेले साहित्य मूळ किमतीपेक्षा वेगळ्या दराने ज्या पद्धतीत मूल्यांकन केले जाते ती पद्धत कोणती आहे? तर ऑप्शन आहे बघा. फर्स्ट रिइश्यू प्राइस मेथड, सेकंड स्टँडर्ड प्राइस मेथड, थर्ड फिफो मेथड अँड फोर्थ रिप्लेसमेंट प्राइस मेथड. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट रियूज प्राइस मेथड, पुन्हा वापर किंमत पद्धत. ठीक आहे, आता बघा नेक्स्ट आहे 2.9 व्हॅल्युएशन ऑफ रिटर्न अँड शॉर्टेज. ठीक आहे, आता 9th युनिट आपण चॅप्टर्स नाइन्थ युनिट कव्हर करत आहे. याच्यामध्ये 2.9 व्हॅल्युएशन ऑफ रिटर्न अँड शॉर्टेजचा. ठीक आहे, तर बघा फर्स्ट दिलेला आहे 9.1 व्हॅल्युएशन ऑफ मटेरियल रिटर्न्स टू द वेंडर. ठीक आहे, आता बघा मटेरियल मे बी रिटर्न टू द वेंडर इफ दे डू नॉट मीट क्वालिफाय और स्पेसिफिकेशन स्टँडर्ड. The return value should include invoice price, freight and handling. Ideally, return should be stored ledger price, but usually invoice price is used and the difference is adjusted over heads. बघा सामग्री जर गुणवत्तेस अनुकूल नसेल किंवा उत्पादनासाठी अयोग्य असेल तर ती विक्रेत्याकडे परत केली जाते. परताव्याच्या मूल्यात बिल रक्कम, वाहतूक व हाताळणी खर्च समाविष्ट असावा. प्रत्यक्षात स्टोर लेजर किमती बिलाऐवजी बिल किंमत वापरली जाते व फरक ओव्हरहेड्स म्हणून दाखवला जातो. ठीक आहे, जर आपण मटेरियल कोणतं पण रिटर्न करतो आहे तर ते त्याच्या क्वालिटी आणि स्पेसिफिक स्टँडर्ड मध्ये काय झालं पाहिजे, मीट मीन्स त्याची जे परताव्याची गुणवत्ता आहे ते काय केलं पाहिजे, सेम झालं पाहिजे. स्पेसिफिक स्टँडर्ड त्याला मीट झाले पाहिजे आणि रिटर्न व्हॅल्यू जी असते ते इन्क्लूड प्राइस, फ्रेट्स, हँडलिंग चार्जेस सगळे काही त्याच्यामध्ये काय असतात, स्टोर असतात. ठीक आहे,
नेक्स्ट सेकंड, व्हॅल्युएशन ऑफ मटेरियल रिटर्न टू स्टोर. बघा, when issued material is found excess or unsuitable and returned to the store. बघा, either record is in receipt column at original issue price and keep in suspense for reissue or thread as a fresh stock at the same price. जर एखाद्या कामासाठी काढलेली सामग्री जास्त निघाली किंवा अयोग्य आढळली तर ती स्टोर्स मध्ये परत केली जाते. ठीक आहे. मूळ किमतीवरच रिसिप्ट कॉल मध्ये नोंद करा आणि पुढील गरजेसाठी सस्पेन्स अकाउंट मध्ये ठेवा किंवा तिला नवीन खरेदीसाठी स्टॉक मध्ये समाविष्ट करा. ओके. नेक्स्ट थर्ड आहे 9.3, व्हॅल्युएशन ऑफ शॉर्टेज ड्युरिंग फिजिकल व्हेरिफिकेशन. बघा, शॉर्टेज फाउंड ड्युरिंग स्टॉक चेक शुड बी शोन इन इश्यू कॉलम ऍट द अप्लिकेबल व्हॅल्युएशन मेथड लाईक फिफो एक्सेट्रा. बघा, शारीरिक पडताळणी दरम्यान जर माल कच्ची कमी आवडली, ठीक आहे, तर ती इश्यू कॉल मध्ये नोंदवावी आणि वापरात असलेल्या पद्धतीनुसार फिफो किमतीने मूल्यांकन करावे. आता बघा त्याचे एमसीक्यूज आहे. फर्स्ट आहे, ऍट व्हॉट प्राइस आर मटेरियल आयडिकली रिटर्न टू द वेंडर ऍज पर अकाउंटिंग प्रिन्सिपल. लेखांकन सिद्धांतानुसार पुरवठादाराकडे परत केलेली सामग्री कोणत्या किमतीने परत करावी. तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट इनवॉइस प्राइस, सेकंड मार्केट प्राइस, थर्ड स्टोर लेजर प्राइस अँड फोर रिप्लेसमेंट प्राइस. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, स्टोर लेजर प्राइस, साठा वहीतील किमतीने. नेक्स्ट सेकंड, इन प्रॅक्टिस हाऊ इज डिफरन्स बिटवीन इनवॉइस प्राइस अँड स्टोर लेजर प्राइस ट्रीटेड. प्रत्यक्ष व्यवहारात इनवॉइस किंमत व साठा वहीतील किमतीत फरक कसा हाताळला जातो. तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट चार्ज टू प्रोडक्शन डायरेक्टली, second threats as a profit, third charge to inventory adjustment account and fourth ignore completely. The correct answer is third, charge to inventory adjustment account, साठा समायोजन खात्यावर लावला जातो. Next third, when excess or unsuitable material is returned to store from production, how it is treated. उत्पादन विभागाकडून जास्त अथवा अयोग्य साहित्य स्टोर मध्ये परत आल्यास ते कसे हाताळले जाते. तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट ट्रीटेड एज अ स्क्रॅप, सेकंड इश्यू ॲट मार्केट रेट, थर्ड एंटर्ड इन रिसिप्ट कॉलम ॲट ओरिजिनल इश्यू प्राइस अँड फोर रिटर्न ऑफ ॲज अ लॉस. करेक्ट आन्सर आहे थर्ड, एंटर्ड इन रिसिप्ट कॉलम ॲट ओरिजिनल इश्यू प्राइस, मूळ निर्गम दराने प्राप्त स्तंभात नोंद केली जाते. नेक्स्ट फोर्थ, in the store ledger, return defective material to vendor are shown in which column. Stores वहीत विक्रेत्याकडे परत केलेले निष्कृष्ट साहित्य कोणत्या संदर्भात दाखवले जाते. तर बघा ऑप्शन आहे, परचेस कॉलम, इश्यू कॉलम, ऍडजस्टमेंट कॉलम अँड फोर्थ रिटर्न कॉलम. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, इश्यू कॉलम, निर्गम स्तंभ. नेक्स्ट फिफ्थ, मटेरियल फाउंड शॉर्ट ड्युरिंग फिजिकल व्हेरिफिकेशन आर व्हॅल्यूड युजिंग विच मेथड. भौतिक पडताळणी दरम्यान कमतरता आढळलेल्या साहित्यास कोणत्या पद्धतीने मूल्यांकन केले. तर बघा ऑप्शन आहे, स्पेसिफिक प्राइस मेथड, सेकंड ॲव्हरेज प्राइस मेथड, थर्ड द प्राइस अडॉप्टेड फॉर प्राइसिंग इश्यूज अँड फोर्थ स्टँडर्ड प्राइस मेथड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, द मेथड अडॉप्टेड फॉर प्राइसिंग इश्यू, निर्गमासाठी वापरल्या पद्धती. तसंच बघा नेक्स्ट आहे आता 2.10, ट्रीटमेंट ऑफ नॉर्मल अँड ॲबनॉर्मल लॉस ऑफ मटेरियल. ठीक आहे, जे पण काही लॉस, नॉर्मल आणि ॲबनॉर्मल लॉस ऑफ मटेरियलचं ट्रीटमेंट असते ते कसं डिफाईन होते ते बघूया. ठीक आहे, आता बघा टाइप्स ऑफ लॉस ऑफ मटेरियल म्हटलेलं आहे, साहित्य नुकसानाचे प्रकार. तर सगळ्यात पहिले आहे वेस्ट, मीन्स कचरा किंवा वाया जाणे. बघा, मटेरियल लॉस ड्युरिंग स्टोरेज ऑर प्रोडक्शन अँड डिस्कार्डेड मे ऑर मे नॉट हॅव अ व्हॅल्यू. साठवणी व उत्पादनात वाया गेलेली सामग्री जी टाकाऊ दिली जाते. जसं बघा नॉर्मल वेस्ट आहे, सामान्य वाया जाणे, कॉस्ट बर्न बाय युनिट्स. ठीक आहे, चांगल्या उत्पादन युनिट्सवर खर्च वाटून दिला जातो. नंतर सेकंड आहे ॲबनॉर्मल वेस्ट, असामान्य वाया जाणे, ट्रान्सफर टू कॉस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, खर्च नफा तोटा खात्यास वगळला जातो. ठीक आहे, तसंच सेकंड आहे स्क्रॅप. स्क्रॅप मीन्स टाकाऊ साहित्य. बघा, left over from production, no further processing may have the minor value. उत्पादनातून उरलेले साहित्य ज्याकडे फारसे मूल्य नसते. आता बघा नॉर्मल स्क्रॅप काय असतो, कॉस्ट ऍब्सॉर्ब बाय गुड्स युनिट, सेल व्हॅल्यू डिडक्टेड, चांगल्या युनिट्स कडून खर्च घेतला जातो, विक्रीमधून आलेली रक्कम वजा केली जाते. जर ॲबनॉर्मल स्क्रॅप असेल तर फुल चार्ज टू स्क्रॅप अकाउंट और प्रॉफिट अँड लॉस टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बघा
पूर्ण खर्च स्क्रॅप खात्यात, नफा तोटा खात्यात असतो. ठीक आहे. तसंच थर्ड आहे बघा स्पॉइलेज, नुकसान व खराबी. बघा, मटेरियल सो बॅडली डॅमेज इट कांट इकॉनॉमिकली रिपेअर्ड. उत्पादन खूप खराब झालेली सामग्री जी दुरुस्त करून वापरणे शक्य नाही. तर त्याचं ट्रीटमेंट काय बघा, नॉर्मल स्पॉइलेज असेल चार्ज टू प्रोडक्शन ऑर ओव्हरहेड, उत्पादन आदेश किंवा ओव्हरहेड्स मध्ये समाविष्ट केला जातो. आणि ॲबनॉर्मल स्पॉइलेज जे असेल बघा, चार्ज टू कॉस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, नफा तोटा खात्यात वगळला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर फोर्थ आहे डिफेक्टिव्ह, दोषयुक्त युनिट्स. बघा, डू नॉट मीट क्वालिटी स्टँडर्ड कॅन बी रिवोक ऑर रिजेक्टेड. गुणवत्तेच्या मानकानुसार नसलेली युनिट दुरुस्त करता येतात किंवा नाकारली जातात. जर नॉर्मल डिफेक्टिव्ह असेल तर बघा काय करू, कॉस्ट मायनस सेल व्हॅल्यू इक्वल टू चार्ज टू गुड्स युनिट. चांगल्या युनिट्सकडे खर्च वगळला जातो. सेकंड, लॉस ट्रान्सफर टू कॉस्टिंग प्रॉफिट अँड, असामान्य नुकसान नफा तोटा खातं. ठीक आहे, कळलं इतकं. त्याच्यानंतर फिफ्थ आहे ऑब्सोलन्स, जुनी पडलेली सामग्री, अप्रचलित साहित्य. बघा, लॉस इन व्हॅल्यू ड्यू टू बिंग आउटडेटेड, टेक्नॉलॉजी चेंज, प्रोडक्शन डिस्कंटिन्युएशन एक्सेट्रा. बघा, तांत्रिक प्रगतीमुळे किंवा उत्पादन बंद झाल्यामुळे साहित्याची किंमत कमी होणे. याचं ट्रीटमेंट काय बघा, इमिडिएट डिस्पोजल, लॉस ट्रीटेड ॲज अ ॲबनॉर्म, नॉट अ पार्ट ऑफ प्रोडक्शन कॉस्ट, तत्काळ. आता बघा डिफरन्स दिलेला आहे, कंपॅरेटिव्ह डिफरन्स आहे वेस्ट आणि स्क्रॅप. तर बघा, वेस्ट म्हणजे कचरा, स्क्रॅप बघा इनपुट रिलेटेड असतो, स्क्रॅप आउटपुट रिलेटेड असतो. वेस्ट जे आहे मे नॉट बी विजिबल असतो आणि फिजिकल आयडेंटिफिकेबल असतो. नो व्हॅल्यू युजली अँड स्मॉल रिकव्हरेबल व्हॅल्यू. स्मॉल मधनं आपण व्हॅल्यू काय करू शकतो, स्मॉल रिकव्हरेबल असते. तसं स्क्रॅप वर्सेस डिफेक्टिव्ह बघा, स्क्रॅप जे आहे नॉन रेक्टिफिकेबल बट डिफेक्टिव्ह इट कॅन बी रेक्टिफाईड, रिवर्क करू शकतो. प्रोसेस रिलेटेड लॉस, बोथ इनपुट आउटपुट रियूज्ड मे बी रियूज्ड आफ्टर रिपेअर. तर हे जे कंटिन्यू आपल्याला डिफरन्स बिटवीन आहे हे पण आपल्याला थोडे लक्षात ठेवावे लागते. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तुम्ही जेवढे लाईक्स कराल तेवढे तुमच्यासाठी मी लवकरात लवकर नवीन व्हिडिओ बनवून येण्याचा ट्राय करणार. जर तुमचे लाईक्स नाही वाढले तर आपण इथे सिरीजला पण कंटिन्यू करू शकणार की नाही याची गॅरंटी नाही आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुम्हाला तुमचे पूर्ण व्हिडिओज मिळून जातील. ठीक आहे, बघा फर्स्ट क्वेश्चन आहे, वेस्ट इज युजली असोसिएट विच पार्ट ऑफ द प्रोडक्शन. वेस्ट सहसा उत्पादनाच्या कोणत्या टप्प्याशी संबंधित असतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फायनल आउटपुट, सेकंड रॉ मटेरियल और इनपुट, थर्ड फिनिश गुड्स अँड फोर्थ इक्विपमेंट डेप्रिसिएशन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, रॉ मटेरियल और इनपुट, कच्चा माल व इनपुट. नेक्स्ट सेकंड, व्हॉट इज द ट्रीटमेंट फॉर नॉर्मल वेस्ट इन कॉस्ट अकाउंटिंग. कॉस्ट अकाउंटिंग मध्ये सामान्य वेस्टसाठी कोणती पद्धत वापरली जाते. बघा ऑप्शन आहे फर्स्ट ट्रान्सफर टू कॉस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, सेकंड ॲब्झॉर्ब बाय गुड युनिट, थर्ड सोल्ड ॲज अ स्क्रॅप अँड फोर्थ इग्नोर्ड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, ॲब्झॉर्ब बाय गुड युनिट, चांगल्या युनिट्सवर भारित. तसंच बघा ऑल इन वन अकाउंटची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये 7ही चॅप्टर्स कव्हर्स आहे, 7000 प्लस एमसीक्यूज आहे. सेपरेट पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे, 7 सब्जेक्टची सेपरेट पीडीएफ आहे, त्याच्यामध्ये 10,000 प्लस एमसीक्यूज आहे. ज्यांना पण या पीडीएफ हव्या असतील त्यांनी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण अकाउंटचे जे क्वेश्चन्स आहे ते सगळे कव्हर होऊन जातील, बेसिक टू ऍडव्हान्स मध्ये सगळ्या एमसीक्यूज मध्ये कव्हर केलेले आहे. ठीक आहे, तर बघा थर्ड क्वेश्चन आहे, स्क्रॅप युजली हॅज अ व्हॉट काइंड ऑफ व्हॅल्यू. स्क्रॅप सहसा कोणत्या प्रकारचे मूल्य असते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट हाय मार्केट व्हॅल्यू, सेकंड नो व्हॅल्यू और निग्लिजिबल व्हॅल्यू, थर्ड इक्वल टू द फिनिश गुड्स अँड फोर्थ बुक व्हॅल्यू ओनली. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, नो व्हॅल्यू और निग्लिजिबल व्हॅल्यू, किंमत नाही किंवा अत्यल्प किंमत. नेक्स्ट फोर्थ, विच ऑफ द फॉलोइंग लॉस आर युजली रिपेअर्ड और रेक्टिफाईड अँड रियूज. खालीलपैकी कोणते नुकसान सहसा दुरुस्त करून पुन्हा वापरले जाते. तर बघा ऑप्शन आहे स्पॉइलेज, डिफेक्टिव्ह. स्पॉइलेज डिफर्ड फ्रॉम डिफेक्टिव्ह इज व्हॉट अ की वे. स्पॉइलेज आणि डिफेक्टिव्ह यामध्ये मूलभूत फरक कोणता आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट स्पॉइलेज इज चीपर, सेकंड स्पॉइलेज कॅन बी रिवोक, थर्ड स्पॉइलेज कॅन नॉट बी रेक्टिफाईड अँड फोर्थ डिफेक्टिव्ह हॅव नो व्हॅल्यू. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, स्पॉइलेज कॅन नॉट बी रेक्टिफाईड, स्पॉइलेज दुरुस्त करता येत नाही. नेक्स्ट 6,
द कॉस्ट ऑफ ॲबनॉर्मल स्पॉइलेज इज ट्रीटेड ॲज. असामान्य स्पॉइलेजचा खर्च कसा हाताळला जातो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट पार्ट ऑफ नॉर्मल लॉस, सेकंड ॲडेड टू मटेरियल कॉस्ट, थर्ड ट्रान्सफर टू कॉस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड फोर्थ चार्ज टू प्रोडक्शन ओव्हरहेड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड ट्रान्सफर टू कॉस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. कॉस्टिंग नफा तोटा खात्यात वर्ग केला जातो. नेक्स्ट 7 ऑब्सोलन्स इज अ बेस्ट डिफायनर. ऑब्सोलन्स म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फिजिकल डॅमेज ऑफ इन्व्हेंटरी, सेकंड लॉस ऑफ मटेरियल ड्यू टू एक्सपायरी, थर्ड लॉस इन व्हॅल्यू ड्यू टू न्यू टेक्नॉलॉजी अँड फोर्थ डिस्पोजल ऑफ डिफेक्टिव्ह. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड लॉस इन व्हॅल्यू ड्यू टू न्यू टेक्नॉलॉजी. नवीन तंत्रज्ञानामुळे मूल्यहानी होते. नेक्स्ट 8 इन केस ऑफ डिफेक्टिव्ह द अनरिकव्हरेबल पोर्शन इज ट्रीटेड ॲज. डिफेक्टिव्हच्या बाबतीत न भरून न येणारी रक्कम कशी हाताळली जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट नॉर्मल लॉस, सेकंड इन्क्लुडेड इन मटेरियल कॉस्ट, थर्ड चार्ज टू कॉस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड फोर्थ डेफर्ड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड चार्ज टू कॉस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ठीक आहे. नेक्स्ट 9th व्हॉट इज द फर्स्ट स्टेप इन रिक्लेमिंग व्हॅल्यू फ्रॉम डिफेक्टिव्ह युनिट्स. दोष युक्त युनिट्स मधून मूल्य प्राप्ती करण्याची पहिली पायरी कोणती आहे? तर बघा ऑप्शन आहे डिसमेंटल द युनिट, थर्ड सेंड देम टू द वर्कशॉप, थर्ड सेंड टू फिक्स प्लेस फॉर पर्पज अँड फोर्थ मेल्ट द पार्ट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड सेंड टू फिक्स प्लेस फॉर पर्पज, निश्चित जागी पाठवणे. नेक्स्ट 10th विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू रिगार्डिंग स्क्रॅप वर्सेस डिफेक्टिव्ह. खालीलपैकी स्क्रॅप आणि डिफेक्टिव्ह याबद्दल काय बरोबर आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट बोथ हॅव द हाय रिसेल व्हॅल्यू, सेकंड स्क्रॅप इज युजली रिपेअर्ड, थर्ड डिफेक्टिव्ह कॅन बी रियूज आफ्टर वर्क अँड फोर्थ स्क्रॅप हॅज मोर व्हॅल्यू दॅन डिफेक्टिव्ह. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड डिफेक्टिव्ह कॅन बी रियूज आफ्टर रिवर्क. डिफेक्टिव्ह पुन्हा दुरुस्ती केल्यावर वापरता येतात. नेक्स्ट बघा 2.11 आहे कन्झप्शन ऑफ मटेरियल. ठीक आहे. बघा काय म्हटलं आहे कन्झप्शन ऑफ मटेरियल. बघा मटेरियल कन्झप्शन अँड कॉस्ट आयडेंटिफिकेशन, साहित्य वापर व खर्च ओळख. बघा वाय इज मटेरियल कन्झप्शन इज इम्पॉर्टंट. साहित्य वापरणे का महत्वाचे? तर बघा 3 पॉईंट दिलेले आहे. एव्हरी प्रोडक्ट कन्झ्युम रिसोर्स मेनली मटेरियल अँड लेबर. प्रत्येक उत्पादनासाठी साहित्य व मजूर आवश्यक असतं. ठीक आहे. सेकंड मॅनेजमेंट नीड टू प्लॅन अँड कंट्रोल द मटेरियल युसेज. साहित्याच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी व्यवस्थापनाला माहिती असणे आवश्यक आहे. आणि थर्ड आहे द कन्झ्युम मटेरियल मे बी डिफरंट फ्रॉम अवेलेबल स्टॉक. उपलब्ध साठा व प्रत्यक्ष वापर वेगळा असतो. ठीक आहे. त्याच्यामुळे मटेरियल कन्झम्पशन हे फार इम्पॉर्टंट आहे. बघा त्याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे आयडेंटिफिकेशन ऑफ मटेरियल, साहित्य ओळख व वर्गीकरण करणे. बघा युनिक कोड फॉर ईच मटेरियल अँड प्रोडक्ट, यूज अ कोडिंग सिस्टम टू ट्रॅक ईच आयटम. प्रत्येक साहित्य उत्पन्नासाठी कोड देणे आवश्यक आहे. आता बघा याच्यामध्ये दिलेलं आहे डायरेक्ट वर्सेस इनडायरेक्ट अलोकेशन. बघा डायरेक्ट मटेरियल मीन्स काय? असाइन डायरेक्टली टू द प्रोडक्ट. थेट साहित्य हे थेट उत्पादनाशी जोडले जाते. इनडायरेक्ट मटेरियल जर पाहिलं तर चार्ज वाया ओव्हरहेड ॲब्झॉर्प्शन रेट, दॅट इज लेबर अवर्स ऑर मशीन अवर्स. मीन्स अप्रत्यक्ष साहित्य ओव्हरहेड दराने वाटले जाते. ठीक आहे. तसंच सेकंड पॉइंट आहे मॉनिटरिंग मटेरियल कन्झम्पशन, साहित्य वापरावर देखरेख. बघा स्टोअर कीपर काय चेक करते हे आपण मगाशीच पाहिलं. रिक्विजिशन नोट, रिटर्न नोट आणि ट्रान्सफर नोट. साठा प्रमुख विविध नोटींची तपासणी करते. त्याच्यामध्ये बघा ॲब्स्ट्रॅक्ट मटेरियल शीट असते, साहित्य संपेक्ष पत्रक असते. बघा इट शो मटेरियल कन्झ्युम बाय ईच प्रोडक्ट ॲट ओव्हरहेड. कोणत्या उत्पादनासाठी किती साहित्य वापरले याची माहिती मिळते. थर्ड आहे एंट्रीज इन द फायनल अकाउंट, लेखांकनात नोंदी कशी. बघा पर्पज आहे फॉर एक्सटर्नल फायनान्शियल रिपोर्टिंग, फॉर इंटरनल कॉस्ट अनालिसिस अँड डिसिजन मेकिंग. मटेरियल कॉस्ट मे बी ट्रॅक एक्झॅक्टली टू द ईच प्रोजेक्ट. बाह्य लेखांमुळे अचूक विभाजन आवश्यक नसते. स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट. बघा कॉस्ट ऑर नेट रिअलायझेबल व्हॅल्यू विच एव्हर इज लो, किंवा शुद्ध साकार मूल्य जे कमी असेल त्यावरच स्टॉकची व्हॅल्यू डिपेंड असते. आता बघा त्याचे MCQs आहे. Which of the following document is used to record the issue of material for production? उत्पादनासाठी साहित्य निर्गम करण्यासाठी खालीलपैकी कोणता दस्तावेज वापरला जातो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट गुड रिसिव्ड नोट, सेकंड परचेस ऑर्डर, थर्ड मटेरियल रिक्विजिशन नोट अँड फोर्थ बिल ऑफ मटेरियल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड मटेरियल रिक्विजिशन नोट, साहित्य मागणी पावती. नेक्स्ट सेकंड
व्हॉट इज द करेक्ट फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग मटेरियल कन्झम्पशन इन फायनान्शियल अकाउंट? वित्तीय खात्यामध्ये साहित्य वापर मोजण्यासाठी योग्य सूत्र कोणते आहे? तर बघा ऑप्शन आहे परचेस प्लस क्लोजिंग स्टॉक मायनस ओपनिंग स्टॉक, सेकंड ओपनिंग स्टॉक प्लस परचेस मायनस क्लोजिंग स्टॉक, थर्ड ओपनिंग स्टॉक मायनस परचेस प्लस क्लोजिंग स्टॉक अँड फोर्थ परचेस मायनस क्लोजिंग स्टॉक मायनस ओपनिंग स्टॉक. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, ओपनिंग स्टॉक प्लस परचेस मायनस क्लोजिंग स्टॉक. नेक्स्ट थर्ड, द व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑफ मटेरियल शुड बी केप्ट टेकन ॲट. साहित्य साठ्याचे मूल्य खालीलपैकी कशाप्रमाणे घेतले जाते? तर बघा ऑप्शन आहे मार्केट प्राइस ओनली, कॉस्ट और नेट रिअलायझेबल व्हॅल्यू विच एव्हर इज लो, थर्ड कॉस्ट प्राइस ओनली अँड फोर्थ स्टँडर्ड प्राइस. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, कॉस्ट और नेट रिअलायझेबल व्हॅल्यू विच एव्हर इज लो. किंमत किंवा निव्वळ साकारता मूल्य जे कमी असेल ते. नेक्स्ट फोर्थ, which of the following material are not directly assignable to individual product? खालीलपैकी कोणते साहित्य थेट एखाद्या उत्पादनास लावता येत नाही? तर बघा ऑप्शन आहे डायरेक्ट रॉ मटेरियल, सेकंड मेंटेनन्स अँड टेस्टिंग मटेरियल, थर्ड पॅकिंग मटेरियल अँड फोर्थ परचेस ऑर्डर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, मेंटेनन्स अँड टेस्टिंग मटेरियल, देखभाल व चाचणी साहित्य. नेक्स्ट फिफ्थ, व्हॉट सिस्टम हेल्प आयडेंटिफाय ईच मटेरियल अँड प्रोडक्ट इन कॉस्टिंग? कॉस्टिंग मध्ये प्रत्येक साहित्य आणि उत्पादन ओळखण्यासाठी कोणती प्रणाली उपयोगी ठरते? ठीक आहे, बघा ऑप्शन आहे इन्व्हेंटरी सिस्टम, कोडिंग सिस्टम, रिक्विजिशन सिस्टम अँड लेजर सिस्टम. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, कोडिंग सिस्टम, कोडिंग प्रणाली. ठीक आहे. नेक्स्ट सिक्स, ओव्हरहेड ऍब्झॉर्प्शन रेट इज कॅल्क्युलेट युजिंग विच फॉर्म्युला? ओव्हरहेड शोषण दर खालीलपैकी कोणत्या सूत्राने मोजला जातो? ठीक आहे, तर बघा ऑप्शन आहे कॉस्ट पर युनिट डिवाइड बाय टोटल प्रोडक्शन, सेकंड कॉस्ट फॉर सेंटर डिवाइड बाय रिलेट बेस, थर्ड ओवरहेड डिवाइड बाय नंबर ऑफ एम्प्लॉइज अँड फोर्थ कंजप्शन डिवाइड बाय इन्व्हेंटरी टर्नओव्हर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड. ठीक आहे, कॉस्ट फॉर कॉस्ट सेंटर डिवाइड बाय रिलेशन मीन्स दॅट इज लेबर और मशीन आवर्स. नेक्स्ट सेवन, विच नोट इज इश्यूड वेन एक्सेस मटेरियल इज रिटर्न टू स्टोर? जेव्हा जास्तीत जास्त साहित्य परत स्टोरला दिले जाते तेव्हा कोणती पावती दिली जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट परचेज रिक्विजिशन, मटेरियल रिक्विजिशन नोट, मटेरियल रिटर्न नोट अँड गेट पास. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, मटेरियल रिटर्न नोट्स. ठीक आहे. नेक्स्ट एट, द मटेरियल ऍब्स्ट्रॅक्ट स्टेटमेंट हेल्प्स इन. साहित्य संपेक्ष पत्रक कशासाठी उपयुक्त असते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डिटरमाइनिंग लेबर इफिशियन्सी, सेकंड फिलिंग सेलिंग प्राइस, थर्ड एनालिसिस मटेरियल कंजप्शन फॉर ईच प्रोडक्ट अँड फोर्थ फायनलाइजिंग टॅक्स लायबिलिटी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, एनालायझिंग मटेरियल कंजप्शन फॉर ईच प्रोडक्ट. प्रत्येक उत्पादनासाठी साहित्य वापराचे विश्लेषण करणे. नेक्स्ट नाइन्थ, which of the following note is used when material are shifted from one cost center to another? साहित्य एका खर्च केंद्रावरून दुसऱ्या हलवले जात असल्यास कोणती पावती वापरली जाते? बघा ऑप्शन आहे मटेरियल रिक्विजिशन नोट, मटेरियल रिटर्न नोट, मटेरियल ट्रान्सफर नोट अँड गुड रिसिप्ट. करेक्ट आन्सर आहे थर्ड, मटेरियल ट्रान्सफर नोट, साहित्य हस्तांतरण पावती. ठीक आहे. नेक्स्ट 10th, फॉर मॅनेजरियल डिसिजन मेकिंग मटेरियल कंझप्शन शुड बी ट्रेस टू. प्रबंधकीय निर्णयासाठी साहित्य वापर कशाशी जोडले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इंडिव्हिज्युअल कॉस्ट सेंटर अँड प्रोडक्ट, सेकंड फायनान्शियल रिपोर्ट ओनली, थर्ड गव्हर्नमेंट रिटर्न अँड फोर्थ वेंडर्स लेजर. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट इंडिव्हिज्युअल कॉस्ट सेंटर अँड प्रोडक्ट, वैयक्तिक खर्च केंद्र व उत्पादने. तसंच बघा महाट्रान्सकोची मॉक टेस्ट सुद्धा अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये IBPS पॅटर्ननुसार कम्प्लीट मॉक सिरीज जी आहे 10 मॉक पेपर कम्प्लीट सोल्युशन्स दिलेले आहे. इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये सेपरेट आहे. ज्यांना मराठीमध्ये पाहिजे त्यांना मराठीमध्ये मिळणार, ज्यांना इंग्लिशमध्ये पाहिजे त्यांना इंग्लिशमध्ये मिळणार. 150 रुपीजला याची प्राइस आहे. ही तुम्हाला व्हॉट्सअपला इथे जो दिलेला नंबर आहे त्याच्यावरती PDF मिळून जाणार. मॉक टेस्ट सॉल्व्ह करण्याचं एक असं आहे की तुम्हाला चारही जे सेक्शन्स आहे ते एकाच याच्यामध्ये मिळतात, टाइम मॅनेजमेंट होईल आणि चारही जेव्हा तुम्ही एकासोबत सॉल्व्ह कराल तेव्हाच तुमचा टाइम मॅनेजमेंट होईल आणि एक्झाम मध्ये जेव्हा पेपर द्याल तेव्हा तुम्हाला फार त्याचा फायदा होणार आहे. ठीक आहे, तर ज्यांनी मॉक टेस्ट सॉल्व्ह करायचं आहे त्यांनी PDF घेऊन घ्या, मीन्स जेणेकरून तुमची मॉक टेस्टची सुद्धा प्रॅक्टिस. आता बघा नेक्स्ट जो आहे तो 12th आपला कन्सेप्ट आहे कॉमन MCQचा. तर कॉमन MCQज बघूया. आता बघा फर्स्ट म्हटलं आहे
डायरेक्ट मटेरियल कॅन बी क्लासिफाईड ॲज थेट साहित्य खालीलपैकी कोणत्या प्रकारात वर्गीकृत करता येते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फिक्स कॉस्ट, व्हेरिएबल कॉस्ट, सेमी व्हेरिएबल कॉस्ट अँड प्राइम कॉस्ट. करेक्ट आन्सर आहे सेकंड व्हेरिएबल कॉस्ट, बदलणारा खर्च. नेक्स्ट सेकंड, इन मोस्ट इंडस्ट्रीज द मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट ऑफ कॉस्ट इज. बहुतांश उद्योगांमध्ये सर्वात महत्वाचा खर्च घटक कोणता आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मटेरियल, लेबर, ओव्हरहेड, ऍडमिनिस्ट्रेशन. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट मटेरियल मीन्स साहित्य. नेक्स्ट थर्ड, विच ऑफ द फॉलोइंग इज कन्सिडर्ड नॉर्मल लॉस. खालीलपैकी कोणता सामान्य तोटा मानला जातो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लॉस ड्यू टू ऍक्सिडेंट, सेकंड पिलफ्रेज, थर्ड लॉस ड्यू टू ब्रेकिंग द बल्क अँड फोर्थ केअरलेस हँडलिंग. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड लॉस ड्यू टू ब्रेकिंग द बल्क, सामान उघडण्यामुळे होणारा तोटा. नेक्स्ट फोर्थ, इन विच मेथड कॉस्ट लॅग बिहाइंड करंट इकॉनॉमिक व्हॅल्यू. कोणत्या पद्धतीमध्ये खर्च सध्याच्या आर्थिक किमती मागे राहतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लास्ट इन फर्स्ट आउट, सेकंड फर्स्ट इन फर्स्ट प्राइस, सेकंड रिप्लेसमेंट प्राइस अँड फोर्थ वेटेज एव्हरेज प्राइस. तर आन्सर इज इथे लिस्ट लास्ट इन फर्स्ट आउट प्राइस. ठीक आहे, तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड फर्स्ट इन फर्स्ट आउट प्राइस फिफो. ठीक आहे. नेक्स्ट फिफ्थ, कंटिन्युअस स्टॉक टेकिंग इज अ पार्ट ऑफ. सतत साठा तपासणी कोणत्या प्रणालीचा भाग आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट अॅन्युअल स्टॉक टेकिंग, सेकंड परपेच्युअल इन्व्हेंटरी, थर्ड एबीसी अनालिसिस अँड फोर्थ बिन कार्ड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड परपेच्युअल इन्व्हेंटरी, सातत्यपूर्ण साठा प्रणाली. नेक्स्ट सिक्स, इन विच मेथड आर मटेरियल इश्यूड ॲट प्री डिटरमाइंड रेट. कोणत्या पद्धतीत पूर्वनिर्धारित दराने साहित्य जारी केले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्फ्लेटेड प्राइस मेथड, सेकंड स्टँडर्ड प्राइस मेथड, थर्ड रिप्लेसमेंट प्राइस मेथड अँड फोर्थ मार्केट प्राइस मेथड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड स्टँडर्ड प्राइस मेथड, प्रमाणित किंमत पद्धत. नेक्स्ट सेवन, फॉर्म यूज फॉर फॉर्मल रिक्वेस्ट टू परचेस मटेरियल. साहित्य खरेदीसाठी अधिकृत विनंतीसाठी वापरला जाणारा फॉर्म कोणता? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मटेरियल, सेकंड परचेस रिक्विजिशन नोट, थर्ड बिल ऑफ मटेरियल अँड फोर्थ मटेरियल रिक्विजिशन नोट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड परचेस रिक्विजिशन नोट, खरेदी विनंती फॉर्म. नेक्स्ट एट, विच मेथड गिव्स ॲब्झॉर्ब रिझल्ट वेन प्राइस फ्लक्च्युएट वाईडली. दरात मोठ्या चढ उतारांमध्ये कोणती पद्धत चुकीचे परिणाम देते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सिंपल ॲव्हरेज प्राइस, सेकंड वेटेज ॲव्हरेज प्राइस, थर्ड मूव्हिंग ॲव्हरेज प्राइस अँड फोर्थ इन्फ्लेटेड प्राइस. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट सिंपल ॲव्हरेज प्राइस. नेक्स्ट नाइन्थ, विच मेथड स्मूथनेस द इफेक्ट ऑफ प्राइस फ्लक्च्युएशन. कोणती पद्धत दरातील चढ उतारांचा परिणाम कमी करते? तर बघा ऑप्शन आहे सिंपल ॲव्हरेज, सेकंड वेटेज ॲव्हरेज, थर्ड फिफो अँड फोर्थ लिफो. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड वेटेज ॲव्हरेज, वजनित सरासरी. टेन्थ, अंडर एफएसएन सिस्टम इन्व्हेंटरी इज क्लासिफाईड बेस्ड ऑन. एफएसएन प्रणालीमध्ये साठा वर्गीकरणाचा आधार काय आहे? तर बघा ऑप्शन आहे व्हॉल्यूम ऑफ मटेरियल कन्झम्पशन, सेकंड फ्रिक्वेन्सी ऑफ युसेज, थर्ड क्रिटिकलिटी फॉर प्रोडक्शन अँड फोर्थ व्हॅल्यू ऑफ आयटम. करेक्ट आन्सर आहे सेकंड फ्रिक्वेन्सी ऑफ युसेज, वापराची वारंवारता. ठीक आहे. तसंच बघा अकाउंटच्या महाट्रान्सफरसाठी पूर्ण पीडीएफ अवेलेबल आहे. अकाउंट्सच्या प्रोफेशनल पीडीएफ जे ऑल इन वन पीडीएफ आहे त्याच्यामध्ये 7000 MCQ कव्हर आहे आणि त्याची प्राइस आहे 750. तसंच मॉक टेस्ट 10 मॉक टेस्ट पीडीएफ अवेलेबल आहे ज्याची प्राइस आहे 150. कम्प्लीट मॉक टेस्ट IBPS पॅटर्न नुसार आहे. आणि तसंच आहे नेक्स्ट जी आहे ती महाट्रान्सफरची फॉर्म्युला अँड प्रॉब्लेम बेस MCQ पीडीएफ आहे ज्याची प्राइस आहे 50. ज्यांना पण या पीडीएफ हव्या असतील त्यांनी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून पीडीएफ तुम्ही तिथनं परचेस करू शकता. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.